हाँ सर, सुरू करूया सर. ओके चलो. सो सर सर थँक्यू. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग बहाय साहेब. सर आज गुड इव्हनिंग सर. शेवटचा आपण हा सेशन आहे तो बघणार आहोत. एक छोटासा कायदा आहे पण याची व्याप्ती जी आहे ती मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसच्या वेगवेगळ्या ह्याच्यावरती पडते. सो हा ऍक्ट आहे महाराष्ट्र ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ MFP इन शेड्युल्ड एरियाज आणि त्याच्या अनुषंगाने रेग्युलेशन ऑफ ट्रेड अमेंडमेंट. सो ह्याच्या आधी जो मायनर फॉरेस्ट चा ऍक्ट आला होता जो आपण दुसऱ्या प्रेझेंटेशन मध्ये पाहणार आहोत तो 1969 ला आला होता. 1969 पासून रेग्युलेशन ऑफ ट्रेड ऍक्ट 1969 पासून आतापर्यंत त्याच्यामध्ये काही जास्त बदल झाला नाही, फक्त रूल्स वगैरे आले होते. पण 1996 ला एक महत्वाची घटना घडली जे की आहे पेसाचा कायदा. तर पेसाचा कायदा आल्याने आपल्याला त्या अनुषंगाने याची बदल करणं ही आवश्यक आहे, कारण की पेसामध्ये सर्व गौण वनोपज मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसचे जे अधिकार आहेत ते ह्यांना दिले होते ग्रामसभाला. सो त्या अनुषंगाने आपण हे बघूया आज हा कायदा कशासाठी आला, मग त्याच्या पेसाच्या काही तरतुदी आणि तिसरी गोष्ट माननीय राज्यपाल महाराष्ट्र चे त्यांनी खूप सारे अमेंडमेंट्स त्याच्यामध्ये केलेले आहेत. तर तेही अमेंडमेंट्स आपण पाहूया आणि त्या अमेंडमेंट्समुळे ह्या पूर्ण जो कायदा आहे तर त्याचं स्वरूपच बदललेलं आहे. ठीक आहे. सो सर्वात पहिलं आपण सुरू करूया मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस. तर त्याची जी व्याख्या आहे डेफिनेशन, ते डेफिनेशन ऑफ मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये आणि FRA मध्ये वन हक्क कायद्यामध्ये सेम आहे. म्हणजे काय, ऑल नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोड्यूस प्लांट ओरिजिन, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर सगळं ह्याच्यामध्ये समाविष्ट त्यांनी केलेलं आहे दोन्ही कायद्यामध्ये, IFA आणि FRA. हा जो कायदा आहे महाराष्ट्र चा MFP शेड्यूल्ड एरियाज ऍक्ट 97 चा, तर त्याच्यामध्ये त्यांनी मायनर फॉरेस्टची जी व्याख्या आहे तर ती मर्यादित ठेवली आहे. मर्यादित कुठली कशापर्यंत ठेवली आहे ते आहे 33 मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस प्रोडक्ट. तर त्यांनी एक शेड्यूल मध्ये यादी दिलेली आहे, तर ते 31 किंवा 33 जे MFP आहेत त्यांनाच आपण या कायद्याच्या अंतर्गत MFP धरू शकतो. तर ह्या कायद्यामध्ये व्याप्ती खूप छोटी आहे, बाकी FRA आणि IFA मध्ये ह्याची व्याप्ती खूप जास्त आहे. तर फक्त हे 3 कायदे आहेत, इव्हन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये किंवा बायोडायव्हर्सिटी ऍक्ट मध्ये याला डिफाईन नाही करण्यात आलेले आहे. सो त्याच्यानंतर हा कायदा जो आहे तो शेड्युल्ड एरियाज साठी आहे. आपल्या पेसाच्या प्रेझेंटेशन मध्ये आपण पाहिले होतं शेड्युल्ड एरियाज च्या बाबत, पण परत एकदा रिव्हिजन म्हणून. आवाज क्लिअर आहे ना? येस सर. ओके, थँक्यू. सो परत एकदा आपण छोटस एक रिव्हिजन ह्याच्यामध्ये करूया. तर शेड्युल्ड एरियाज काय आहेत की याच्यामध्ये ट्रायबल पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि हे एरियाज आतापासून नाही तर इंग्रज काळापासून हे एरियाज जे मेनस्ट्रीम पॉप्युलेशन आहे किंवा जे मेनलँड आहे तर त्याच्यापासून लांब राहिलेलं आहे. त्यांचं एक वेगळं कल्चर आहे, एक वेगळं ट्रेडिशन आहे, एक वेगळी संस्कृती आहे. तर ती संस्कृती जपण्यासाठी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये ना स्पेशल राईट्स देण्यात आले. आपण सर्वसाधारण बघतो की नॉर्थ ईस्टचे लोक आहेत त्यांचं वेगळं राहणीमान असतं, त्यांचे वेगळे फिजिकल फीचर्स असतात आणि त्यांचा वेगळा कल्चर असतो. तर ते कल्चर भारताच्या घटनेने प्रत्येकांना अधिकार दिला आपल्या कल्चरवर राईट्स वगैरे सगळं प्रोटेक्ट करण्यासाठी. तर म्हणून कॉन्स्टिट्यूशन मध्ये स्पेशल प्रोव्हिजन केली याच्यासाठी. ते 5th आणि 6th शेड्यूल टाकलेलं आहे. तर 5th शेड्यूल म्हणजे कुठला, तर 5th शेड्यूल मध्ये त्यांनी जे स्टेट्स लिस्टेड केलेले आहेत नॉर्थ ईस्टचे पण आणि बाकीचे पण. याच्यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम हे 5th शेड्यूल मध्ये येत नाही. ते सोडून बाकीचे जे स्टेट्स आहेत ते 5th शेड्यूल मध्ये येतील. तर त्याच्यामध्ये सिक्कीम,
मग त्याच्या नंतर नागालँड, अरुणाचल अशा प्रकारचे राज्य ह्याच्यामध्ये येतात 5th शेड्यूलमध्ये. 6th शेड्यूलमध्ये फक्त 4 राज्य, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम. आणि कारण की यांची वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे तर त्याला जपण्यासाठी विशेष प्रोव्हिजन्स केलेले आहेत. ते काय विशेष प्रोव्हिजन्स आहेत की 5th शेड्यूलमध्ये गव्हर्नरला खूप अथॉरिटी दिलेली आहे त्या पर्टिक्युलर ह्याला आणि त्यांना त्या पर्टिक्युलर एरियामध्ये, आणि एवढे पॉवर दिलेले आहेत की त्या 5th शेड्यूल एरियामध्ये केंद्र शासन किंवा राज्य शासन कुठलेही कायदे, केंद्र किंवा राज्य शासनाचे कुठलेही कायद्यामध्ये बदल किंवा ते कायदाच पूर्ण चेंज करण्याचे अधिकार माननीय राज्यपालांना 5th शेड्यूल मध्ये दिलेले आहेत. आणि ह्याच प्रोव्हिजनचा उपयोग करून माननीय राज्यपाल महाराष्ट्र यांनी या पर्टिक्युलर ऍक्ट मध्ये बदल केलेला शेड्यूल एरियासाठी. तो काय बदल आहे तो आपण पुढे बघूया. तर वास्ट पॉवर्स हॅव बीन गिव्हन टू गव्हर्नर. 6th शेड्यूल मध्ये ते त्यांचं कल्चर आणखीन सूक्ष्म आहे, आणखीन दुर्लभ आहे. तर ते प्रोटेक्ट करण्यासाठी तिकडे ट्रायबल काउन्सिल सेल्फ रूलचा आहे. ट्रायबल काउन्सिलचा एक ऑर्गनायझेशन तिकडे तयार केलेलं आहे आणि तेच त्यांनाच पूर्ण अथॉरिटी वगैरे देण्यात आलेली आहे. इकडे गव्हर्नरचा रोल 6th शेड्यूल मध्ये खूप लिमिटेड असतो. सो हा एक विषय आहे. तर शेड्यूल्ड एरियाज बाबत खूप कमी माहिती अवेलेबल आहे, पण ह्याचा थोडा अभ्यास केला की आपल्याला कळेल की याची पार्श्वभूमी वगैरे काय आहे आणि याला स्पेशल प्रोव्हिजन्स वगैरे कसे देण्यात आलेले आहे. तर आता शेड्यूल एरियाज बघितल्यानंतर हा कायदा जो आहे पेसा कायदा तो कशासाठी आला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 73rd आणि 74th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट द्वारा पंचायती राज आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे अस्तित्वात आले. परंतु हे जे अमेंडमेंट्स होते तर ते नॉर्थ ईस्टचे 5th आणि 6th शेड्यूलचे राज्य असल्यामुळे तिकडे लागू होण्यासाठी, शेड्यूल एरियामध्ये लागू होण्यासाठी कायदेशीर अडचण निर्माण होत होती. तर त्या अडचणीचा सामना करण्यासाठी एक दिलीप सिंग भुरिया यांची कमिटी हे त्यांनी केली आणि त्या कमिटीने आपले वेगवेगळे रेकमेंडेशन दिले. तर त्याच्यामध्ये ग्रामसभांना यांना फॉरेस्ट, एक्साइज, पोलीस तर आणि बिझनेस आणि जमीन या सर्वांसाठी जी सर्वस्व ऑर्गनायझेशन असेल ती असेल ग्रामसभा. तर अशा प्रकारचे रेकमेंडेशन्स आणि सिग्निफिकंट पाथ ब्रेकिंग रेकमेंडेशन दिलीप सिंग भुरिया कमिटीने या ठिकाणी दिलेले होते आणि त्या अनुषंगाने त्या कमिटीच्या रिकमेंडेशन्सचा अभ्यास केला गेला आणि या हिशोबाने पार्लमेंटनी आपला पंचायत एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज म्हणजे जे पंचायती राजचे जे प्रोव्हिजन्स आहेत, जे ग्रासरूट डेमोक्रेसीचे आहेत, ते सगळे प्रोव्हिजन्स इकडे लागू करण्यासाठी पेसा कायदा आला, जेणेकरून तिकडेही तळागाळावर किंवा खालच्या पातळीवरती हे डेमोक्रेसी एस्टॅब्लिश होऊन जाईल. तर अशा प्रकारे हा पेसा कायदा आल्यानंतर आपण जेव्हा त्याचे MFP चे प्रोव्हिजन्स पाहतो तर स्पष्टपणे कलम 4M2 मध्ये स्पष्टपणे दिलंय की MFP चा ओनरशिप म्हणजे संपूर्ण हक्क हा ग्रामसभेचा आहे. कारण की हे शेड्यूल्ड एरियाज जे आहेत ते फॉरेस्टेड एरियाज आहेत, त्याच्यामध्ये फॉरेस्ट वरती आधारित ट्रायबल कम्युनिटीज हे खूप आहेत आणि फॉरेस्ट आणि त्यांचं एकदम जवळचं नातं आहे. तर ते नातं जपण्यासाठी आणि त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करता पूर्णच्या पूर्ण हक्क हे ग्रामसभेला या कायद्याअंतर्गत दिलेले आहेत. फक्त MFP साठी या कायद्याअंतर्गत वेगवेगळे हे जसं हे आपलं रेव्हेन्यू विलेजेस किंवा आपलं ग्रामपंचायत किंवा मार्केट्स, लिकर
मनी लेंडिंग अशा प्रकारचे वेगवेगळे प्रावधान आहे. पण फॉरेस्ट पुरता आपण फक्त बघूया तर गौण वन हक्क उपजाचे सगळं अधिकार हे ग्रामसभेने या ठिकाणी देण्यात आले. आता जेव्हा आपण महाराष्ट्राकडे वळूया तर हा आपण मॅप आधी पाहिला होता. 13 डिस्ट्रिक्ट मध्ये शेड्यूल एरिया आहे महाराष्ट्रामध्ये, 60 तालुके. आणि हा आपण महाराष्ट्र ऑर्डर 2 डिसेंबर 1985 आणि इंटरनेटवरती बघा तर त्या ठिकाणी प्रत्येक जिल्हानिहाय कुठले गाव शेड्यूल एरियाज मध्ये येतात तर याच्याबाबत स्पष्ट त्यांनी नावं आणि स्पष्ट भाष्य केलेलं आहे. 60-70 पेजांचा तो ऑर्डर आहे. तर ऑथेंटिक ऑर्डर आहे आणि त्याने आपल्याला कळेल की आपला क्षेत्र किंवा आपल्या रेंजच्या अंतर्गत कुठलाही क्षेत्र तो शेड्यूल एरियाज मध्ये येतो किंवा नाही. तर आपण बघू शकतो इकडे गडचिरोली, चंद्रपूरचा काही भाग, किनवट, ठीक आहे. मग इकडे अमरावती, नंदुरबार, धुळे आणि हे काही ठाण्याचा भाग, काही नगरचा भाग. तर हे सगळं जनरली विदर्भ आणि खानदेश आणि काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्राचे काही भाग, अशा प्रकारे हे शेड्यूल एरिया सगळे इकडे पसरलेत. आणि शेड्यूल एरिया डिक्लेअर करण्याचा पॉवर फ्रेंड्स फक्त ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडियाना असतो. त्यांच्याशिवाय कोणीही शेड्यूल एरियाज डिक्लेअर करू शकत नाही. सो पेसा, आता आपण सर्व ह्याचं बॅकग्राऊंड बघितलं. त्याच्यानंतर आता आपण जो मेन कायदा आहे महाराष्ट्र MFP शेड्यूल एरियाज ऍक्ट मध्ये, तर जास्त नाही, मोठा छोटासाच आहे आणि त्याच्यामध्ये 4 चॅप्टर्स आहेत आणि 14 कलम आहेत. तर महत्वाचा जो आहे तो चॅप्टर 2 आणि 3 आहे. मिसेलेनियस वरती जास्त लक्ष नाही दिलं तरी चालेल. तर ट्रान्सफर ऑफ ओनरशिप ऑफ मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस टू पंचायत इन शेड्यूल एरियाज आणि चॅप्टर 3 मध्ये अमेंडमेंट्स आहेत काही, जे 1969 चा जो मूळ कायदा आहे जो आपण सेकंड प्रेझेंटेशन मध्ये बघणार आहोत त्याच्याबद्दल काही अमेंडमेंट आहे. तर अतिशय छोटा कायदा आहे, 14 सेक्शन्स, 4 चॅप्टर. त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? मेन ऑब्जेक्टिव्ह हा आहे की जे गौण वन उपज आहे तर शेड्यूल एरियाज मध्ये गौण वन उपजचं संपूर्ण ओनरशिप, संपूर्ण स्वामित्व हे हँड ओव्हर करणं. दुसरं, जो महाराष्ट्र मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस ऍक्ट आहे 1969 चा, तर त्याला अमेंड करणं, कारण की आता शेड्यूल्ड त्याच्यामध्ये जो ओरिजिनल ऍक्ट होता 1969 त्याच्यामध्ये पॉवर जी आहे ती गव्हर्नमेंटला दिली होती. या कायद्यामध्ये पॉवर ती आहे ग्रामसभेला आली. आणि तिसरा मुद्दा की हा 10 डिसेंबर 1997, हा एक फिल इन द ब्लँक्स टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो. 10 डिसेंबर 1997 ला हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. सो ह्याचे जे आहे ते फक्त इम्पॉर्टंट कलम आपण बघूया. एक सर्वात महत्वाचा आहे सेक्शन 4. तर सेक्शन 4 काय म्हणतं आहे स्पष्टपणे की MFPचं जे ओनरशिप आहे, स्वामित्व आहे, ते शेड्यूल एरियाज मध्ये, फक्त शेड्यूल एरियाज मध्ये ग्रामसभाकडे असणार आहे. पण ज्या ठिकाणी ही आहे नॅशनल पार्क आहे किंवा सँच्युरी आहे तर त्या ठिकाणी हे लागू राहणार नाही. ठीक आहे, एक्सक्लुडिंग लिहिलंय, एक्सक्लुडिंग नॅशनल पार्क अँड सँच्युरी. हा एक महत्वाचा भाग आहे. एक्सक्लुडिंग नॅशनल पार्क अँड सँच्युरी. ठीक आहे, सो दिस इज द थिंग. आणि दुसरा महत्वाचा बात की मायनर फॉरेस्ट प्रोड्युसर्स ह्याच्यामध्ये हे दिलेलं आहे पॉवर्स. तर काही कन्फ्युजन होऊ नये तर स्पष्टपणे इकडे नमूद केलं कलम 4 मध्ये की ह्याच्यामध्ये जमीन किंवा झाडं ह्यांचा अंतर्भाव नाही आहे. आणि फॉरेस्ट लँड आणि ट्रीज जे आहे त्याला आताही इंडियन फॉरेस्ट ऍक्ट हा कायदा लागू राहील. तर अशा प्रकारे स्पष्टता, एकदम क्लिअर कट इकडे डिस्टिंक्शन त्यांनी दिलेलं आहे की हा कायदा शेड्यूल एरियासाठी आहे, पण त्याच्यामध्ये जर वाईल्ड लाईफ एरिया असतील किंवा नॅशनल पार्क सँच्युरी असेल तर तिकडे हा लागू राहणार नाही. आणि जे झाडं वगैरे आहेत त्यांनाही या कायद्याने फक्त
गौण वनोपज पुरता हा कायदा आहे. तर हा एक महत्वाचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये. कलम 5 ही तेवढंच महत्वाचं आहे. पैसाच्या डिस्कशन मध्ये आपण हे बघितलं होतं की वर्किंग प्लॅनच्या प्रमाणे त्यांना काम करणं आवश्यक आहे. तर इकडेही कलम 5 मध्ये त्यांनी दिलेलं आहे की जेव्हा पण काम केलं जाईल मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस करता, तर जे तरतुदी आहेत वर्किंग प्लॅन, मॅनेजमेंट प्लॅन, वर्किंग स्कीम. आता वर्किंग स्कीम काय आहे, आधीच्या काळात जेव्हा कन्सॉलिडेटेड डिव्हिजन्स नव्हते तर रेंज वाईज किंवा दोन रेंज मिळून एक प्लॅन बनवायचा, त्याला आपण वर्किंग स्कीम म्हणायचो. तर आपण असं म्हणू शकतो वर्किंग प्लॅन चा मिनिएचर स्वरूप, छोटा भाऊ म्हणजे वर्किंग स्कीम. सो जिकडेही पंचायतला काम करायचं असेल मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस साठी त्यांच्या क्षेत्रात, तर त्या क्षेत्राचा जो वर्किंग प्लॅन आहे तो प्रिस्क्रिप्शन तो फॉलो करावा लागेल. पण समजा तिकडे वर्किंग प्लॅन ऑपरेशन मध्ये नाही, तर अशा परिस्थितीत काय? तर अशा परिस्थितीत जे संबंधित वनसंरक्षक आहेत या वृत्ताचे, तर त्यांनी जे रूल्स बनवले त्या अनुषंगानेच काम करावं लागेल. म्हणजे आपल्याला अधिकार तर दिलेला आहे, ओनरशिप दिलेली आहे, पण जेव्हा आपण काम करणार तर शाश्वतरित्या आपण काम करणार आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट, हे सस्टेनेबल मॅनेजमेंट नॉट डेव्हलपमेंट. तर त्याच्याकरता वर्किंग प्लॅनचे प्रिस्क्रिप्शन्स आपल्याला कंपल्सरी फॉलो करावे लागतील. त्याच्यामध्ये समजा कोणी हे केलं, हायगाय केलं, तर त्यांना पनिशमेंटचंही प्रोव्हिजन आहे, 5,000 रुपये आणि किंवा 1 year इम्प्रिझनमेंट. तर कलम 4 आणि कलम 5 हे अत्यंत महत्वाचे आहेत या कायद्यामध्ये. आता कलम 7 कडे वळूया. कलम 7 एक इम्पॉर्टंट आहे की समजा हा ऍक्ट आणि इंडियन फॉरेस्ट ऍक्ट किंवा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये कुठलेही कन्फ्युजन झाला किंवा कुठलेही क्लॅश झाले, तर स्पष्टपणे म्हटलंय की हे जे तरतुदी आहेत ते IFA आणि WPA च्या ऍडिशन मध्ये राहतील, त्याच्या विरुद्ध नाही राहतील. आणि जर काही उल्लंघन केलं तर त्या कायद्याचे जे दंडात्मक प्रावधान आहे त्या दंडात्मक प्रावधान इकडे लागू होतील. तर एकदम स्पष्टता याच्यामध्ये दिलेली आहे की हा स्पेशल कायदा, याचा अर्थ हे नाही की IFA किंवा WPA ला ओव्हररूल करेल. त्याच्याही प्रोव्हिजन्स आहे त्याच्याशी सुसंगत घालून हा पुढे जाईल, अशा प्रकारचे इकडे मानस दिसतोय. आता हे जे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस आहे त्याची व्याप्ती त्यांनी इकडे ठरवलेली आहे. व्याप्ती बघा, त्यांनी शेड्यूल दिलेला आहे, अटॅच केलेलं आहे. तर हे 33 जे झाडं आहेत, तर 33 झाडच फक्त मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस MFP मध्ये मोडतील. महुआ असेल किंवा गम असेल, हिरडा, आवळा, बेहडा, नीम, करंज, कुसुम, शिकाकाय, रिठा वगैरे, बिब्बा, सीताफळ, ठीक आहे, तर गुगुल, अशा प्रकारे गुंज, आर्बोरस पिक्टा, अशा प्रकारे ब्रूमग्रास, झाडू गवत, हे वेगवेगळे MFP जे आहेत तेच फक्त या ऍक्ट च्या अंतर्गत ह्यांना हे लागू राहतील. फक्त 33. 34वा याच्यामध्ये सामील होऊ शकत नाही. तर 34वा जो आहे त्याला आपण मेजर फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणू शकतो. ठीक आहे. तर सेक्शन 4, सेक्शन 5, 7 आणि मग त्याच्यानंतर हा शेड्यूल. तर जे इम्पॉर्टंट शेड्यूल्स आहेत तेच मी आपल्याला जे इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत ते सांगितलेले आहेत आणि मग आपण हा शेड्यूल बघितला तर एक आपल्याला माहिती याच्यामध्ये भेटू शकेल. तर एखादा 2 मार्क्सचा प्रश्न येऊ शकेल की याचे जे 33 गौण वनोपज आहे त्याच्यापैकी कुठल्याही 5 गौण वनोपजचे सायंटिफिक आणि कॉमन नेम आपण द्या. तर खूप सारे आहेत. कुठलाही MFP आला म्हणजे सर्वात पहिलं हिरडा, आमला हिरडा आणि बेहडा हे कंपल्सरी येतात आणि महुआ. ठीक आहे. सो हा कायदा आला, ठीक आहे, 97 ला. मग त्याच्यानंतर जवळपास 17 वर्ष काही जास्त झालं नाही. मग एक महत्वाचा चेंज आला, तो आहे महाराष्ट्र पेशा रूल्स 2014 चा. ठीक आहे.
तर महाराष्ट्र पेशा रूल 2014 मध्ये त्यांनी चॅप्टर 9 हे गौण वन उपजच्या वेगवेगळ्या तरतूद त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्या महत्वाचं आहे रूल नंबर 41 आणि 42, 41 आणि 42 स्पष्टपणे दिलेलं आहे की मॅनेजमेंट आहे गौण वन उपजचं ते ग्रामसभालाच राहील आणि ह्याचं कसं साठवण करायची आहे, कसं गोळा करायचं आहे आणि याची विल्हेवाट कशी लावायची आहे. तर ह्याच्याकरता एक कमिटी ग्रामसभा फॉर्म करेल, रिसोर्स प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट कमिटीचं हे नाव आहे. आणि ही कमिटी जी आहे ती असंच नाही, ती मॅनेज करेल एका आराखडाच्या अनुसार आणि तो आराखडाला आपण म्हणतो मॅनेजमेंट अँड कन्झर्वेशन प्लॅन. ती आराखडा ते कमिटी बनवेल, कुठल्याही भाषेत बनू शकते आणि मग ग्रामसभेच्या पुढे ठेवेल. ग्रामसभा अप्रुव्हल दिल्यानंतरच ते लागू होणार आहे. सो अशा प्रकारे एक डिटेल्ड ह्याच्यामध्ये रूल्स मध्ये प्रोव्हिजन दिलेलं आहे आणि ह्या कमिटीमध्ये सर्व जे डिपार्टमेंट्स आहेत, सर्व लाईन डिपार्टमेंट्स आहेत, तर त्यांना हजर राहणं आवश्यक राहील. एक्स ऑफिशियल मेंबर आहे आपला फॉरेस्ट डिपार्टमेंट, म्हणजे ऑफिशियली तो परमनंट मेंबर आहे, परंतु त्याच्यामध्ये जर वोटिंग वगैरे राहिली कुठल्याही ठरावाच्या अंतर्गत, तर त्या ठरावाच्या अंतर्गत फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा दुसरं कुठलंही डिपार्टमेंट त्याला वोटिंग राईट्स राहणार नाही. तर हे कशासाठी आहे? हे ह्याच्यासाठी की हा कायदा ग्रामसभाच्या सक्षमीकरण, स्ट्रेंथनिंग ऑफ ग्रामसभासाठी आहे. तर त्यांनी आपला डिसिजन स्वतंत्ररित्या घ्यावा. त्याच्याकरता दुसऱ्या कुठलाही आउटसाइड इंटरफेरन्स ह्याला इकडे वाव देण्यात आलेला नाही आहे. तर हेही जेव्हा आपण हा कायदा बघतो आहे MFPचा, तर हे आणि स्पेशल शेड्यूल एरियाज मध्ये, तर पेसा रूल्सचे त्याचे रिलेव्हंट प्रोव्हिजन्स काय आहेत तेही बघणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, तो ये हो गया. पुढे आपण वळूया. आता 2014ला हा नोटिफिकेशन आला महाराष्ट्र पेशा रूलचा. त्याच्यानंतर महामहिम राज्यपाल महोदय यांनीही खूप सारे नोटिफिकेशन्स काढलेले आहेत MFPचे. तर ह्याच्यासाठी 4 नोटिफिकेशन्स आहेत, ते आपण बघूया. आणि त्या 4 नोटिफिकेशन मध्ये कायद्याचं स्वरूप आणि व्याप्तीही वाढलेली आहे. सो पहिला जो आहे नोटिफिकेशन तो आहे 19 ऑगस्ट 2014. हे सर्व नोटिफिकेशन मी ईमेल केलेले आहेत, तर ते आपण प्राप्त करून घेऊ शकतो बाहेर साहेबांना ऑफिशियल ईमेल ID वरती. सो काय म्हणतो हा नोटिफिकेशन की कलम 3 मध्ये हे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसची डेफिनेशन जी आहे ती त्यांनी बदलली आहे. आधीचा कायदा काय म्हणत होता की मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस शेड्यूल प्रमाणे, त्या शेड्यूल मध्ये फक्त 33 स्पीशीज होते, पण इकडे ही व्याप्ती त्यांनी वाढवली. आणि हा डेफिनेशन कुठून उचलला आहे? हा डेफिनेशन उचलला आहे वन हक्क कायद्यावरून. सो झेरॉक्स कॉपी वन हक्क कायद्यामध्ये मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसच्या डेफिनेशनची इकडे त्यांनी उतरवलेली आहे. आणि ह्याच्या अंतर्गत क्लॉज B आणि C हे पूर्णपणे डिलीट होतील. पण महत्वाचा हा आहे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसची डेफिनेशन. कलम 4 मध्ये पंचायतच्या ऐवजी ग्रामसभा, पंचायत आणि ग्रामसभा म्हणजे दोन्ही हे डिसिजन घेण्यामध्ये सक्षम राहतील. तिसरा मुद्दा कलम 4 मध्ये ही आहे की याच्यामध्ये काही अंतर्भाव झाला किंवा काही रूल्स वगैरे बनवायचे असले तर त्या रूल्स बनवण्याचे पॉवर कोणाला दिले होते? तर त्या रूल्स बनवण्याचे पॉवर राज्य शासनाला दिले होते. तर ह्यामध्ये काय केलं आहे, या नोटिफिकेशनद्वारे एक मेजर चेंज केलेलं आहे. त्यांनी स्टेट गव्हर्नमेंटच्या ऐवजी रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, ग्राम विकास विभाग, RDD आपण म्हणतो शॉर्ट फॉर्म मध्ये, तर त्याचं नाव हे केलंय. तर जेव्हा पण आता आपण पेसाचे GRs वगैरे बघत असतील
तर त्या पेसाचं GR जे आहे तर ते RDD ग्राम विकास विभाग हा GR तो इश्यू करतो. तर ग्राम विकास विभागाला हा पॉवर कुठून आला? हा पॉवर आला ह्या 19 ऑगस्ट 2014 महामहिम राज्यपालांच्या नोटिफिकेशन अनुसार. ठीक आहे. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट चेंज. सो हे नेहमी लक्षात ठेवा की हे जे GRs वगैरे, कारण की फॉरेस्टचं काय घेणं देणं ग्रामविकास विभागची, पण ह्या पर्टिक्युलर नोटिफिकेशनमुळे शेड्युल्ड एरियाज किंवा पेसा क्षेत्रामध्ये जेही GRs किंवा जेही मॅनेजमेंट करावे लागतात आहे तर ते ग्राम विकास विभाग वरून होत आहे. तर FRA मध्ये आपला ट्रायबल डिपार्टमेंट आणि पेसाच्या कायद्यामध्ये आपला रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे नोटिफिकेशन्स आणि खूप अभ्यास करून आणि खूप दिमाग लावून हे केलेले आहेत. तिसरा चेंज काय आहे? 19 ऑगस्ट 2014 नोटिफिकेशन मध्ये पंचायत आणि ग्रामसभा सगळीकडे, आधी वर्ड फक्त पंचायत होता, पण मेन आहे ग्रामसभा. तर ग्रामसभाला कुठेही इकडे वाव नव्हता कायदेशीर, त्याच्यामुळे हे मायनर चेंज करण्यात आले की पंचायत आणि ग्रामसभा तर दोन्ही सक्षम आहे डिसिजन घेण्यासाठी. आता नेक्स्ट मुद्दा, आपण या ठिकाणी म्हटलं होतं की वर्किंग प्लॅनच्या प्रेस्क्रिप्शन्स अनुसार आपल्याला त्यांना हे काम करावं लागेल. ओके. सो इकडे त्यांनी हे म्हटलेलं आहे की प्लॅन तर ठीक आहे, पण ते प्लॅन बनवण्याच्या आधी त्यांच्या ज्या पारंपरिक शाश्वतीचे आणि संवर्धनाचे जे प्रॅक्टिसेस आहेत, जे त्यांची परंपरा आहे, तर गौण उपजच्या अनुषंगाने तेही आपल्याला आपल्या वर्किंग प्लॅन मध्ये टाकावं लागतं. म्हणजे त्याचे ट्रेडिशनली जसे ते मॅनेज करत होते MFP, तर तेही आपल्या वर्किंग प्लॅन मध्ये इन्क्लूड करावे लागणार आहे. ठीक आहे. सो हा एक इम्पॉर्टंट, आणि जो शेड्यूल होता की ज्याच्यामध्ये 33 गौण वन उपज होते, ते शेड्यूल देखील या ठिकाणी डिलीट करण्यात आलेलं आहे. तर मेजर चेंजेस या ठिकाणी केलेले आहे. बघा, मार्च 2014 रोजी पेसा रूल्स आले, मग लगेच ऑगस्ट मध्ये, म्हणजे 3-4 महिन्यानंतरच रादर हे आपला नोटिफिकेशन आलं, ज्याच्यामध्ये मेजर चेंजेस करण्यात आलेले आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे पूर्ण स्वरूपच बदललं गेलं एकंदरीत दिसतंय. दुसरा महत्वाचा नोटिफिकेशन 30 ऑक्टोबर 2014. तर ह्याच्यामध्ये आपल्या जो मूळ कायदा होता, तो मूळ कायद्यामध्ये 4 चॅप्टर्स होते. तर ह्या पर्टिक्युलर नोटिफिकेशन मधून त्यांनी चॅप्टर 3 एक नवीन चॅप्टर इन्क्लूड केलेला आहे, आणि हा चॅप्टर कशाबाबत आहे? TP बाबत. ठीक आहे. ट्रान्झिट परमिट. तर शेड्युल्ड एरियाज वरून जेही TP जारी होणार आहेत, जेही TP देणार आहेत, तर ते TP देण्याचे सक्षम प्राधिकारी जे आहे ते ग्रामसभा किंवा त्याच्या ग्रामसभाने बनवलेली कमिटी अशा प्रकारचं आहे. कलम 28A मध्ये त्यांनी ही सुधारणा केलेली आहे. सो अगेन मेजर चेंजेस. तर TP बद्दल कुठलंही जो ओरिजिनल ऍक्ट होता आपला MFPचा ऍक्ट आपण बघितलं 1997 मध्ये, 1997चा रादर ऍक्ट होता, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं TP वरती भाष्य केलं नव्हतं. परंतु माननीय राज्यपाल यांनी आपल्या नोटिफिकेशन मध्ये पहिल्यांदा TP बद्दल भाष्य केलं आणि स्पष्टपणे म्हटलं की TP इश्यू करण्याचे पॉवर जे आहे ते ग्रामपंचायतला आहे किंवा त्यांच्या जे सब कमिटी आहे त्यांना आहे. तर अगेन अ व्हेरी 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 मेजर चेंज. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की कलेक्शन करणं, जेही गौण वन उपज ते कलेक्शन करणं, मग त्याचं लिलाव करणं, त्याची विल्हेवाट लावणं शेड्युल्ड एरियाज मध्ये स्पेशली ते पूर्ण अधिकार ग्रामसभाचे राहतील.
आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये की त्याच्यातून जेही आपल्याला पैसे भेटतील ग्रामसभाला, तर त्याला कशा प्रकारे वापरायचं, त्याला कशा प्रकारे शेअरिंग करायचं, तर ते पंचायत किंवा ग्रामसभा हा डिसिजन घेऊ शकते. तर क्लिअर कट ह्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स आहेत की कुठल्या ऑर्गनायझेशनची कुठली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर हा दुसरा चेंज आहे. टीपीचा एक मेन पॉवर, टीपीचा एक खूप इम्पॉर्टंट पॉवर या ठिकाणी देण्यात आलेला आहे ग्रामसभाला. पण मित्र हे फक्त शेड्यूल एरियासाठी आहे. शेड्यूल एरियाच्या बाहेर जर असेल, शेड्यूल एरियाच्या जर बाहेर असेल तर पेसा कायदा लागू होत नाही. तर त्या ठिकाणी फक्त जे CFR चे गाव आहेत सामूहिक वनहक्कचे, तर तेच फक्त प्रोव्हाइड करू शकतात टीपी. टीपीचे राईट्स आहेत त्यांना. इतर GFM ची किंवा दुसरे जे गाव आहेत ते टीपी इश्यू करू शकत नाही. ठीक आहे. सो बघा, ऑगस्टच्या नंतर इमिजिएटली 2-3 महिन्यानंतर हा ऑक्टोबरचा ऑर्डर नोटिफिकेशन आलेलं आहे. सगळे नोटिफिकेशन्स अवेलेबल आहेत गव्हर्नर ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईट वरती. हा दुसरा आहे. आता आपण वळूयात तिसरा. तर पहिला ऑगस्टला आला, ऑगस्ट 2014. मग त्याच्यानंतर ऑक्टोबर 2014. आता जानेवारी 2015. तर जानेवारी 2015 मध्ये आणखीन एक ऍडिशन झालेलं आहे की आधी आपण बघितलं की हे सर्व जे विल्हेवाट लावण्याचं किंवा डिस्पोज ऑफ करण्याचं सेलचं अधिकार ग्रामसभेला आहे. पण याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटलाही जबाबदारी देण्यात आलेली आहे की जर ग्रामसभाने लेखी दिलं आणि ठराव की आपण हे परचेस करा, ट्रान्सपोर्ट करा आणि विल्हेवाट लावा, कुठले तेंदू आणि आपटा लीव्स ग्रामसभेच्या वतीने, तर फॉरेस्ट डिपार्टमेंट ना ते करणं बंधनकारक आहे. वर्डिंग बघा काय दिलेलं आहे. इट शॅल बी लॉफुल फॉर द फॉरेस्ट डिपार्टमेंट. ठीक आहे. म्हणजे ते कायदेशीर बंधन या पर्टिक्युलर नोटिफिकेशन वरून आलेलं आहे. पण हे नोटिफिकेशन फक्त शेड्यूल एरियासाठी, कारण की आपण बघितले आहे आधी की शेड्यूल एरियाज मध्ये ऑनरेबल गव्हर्नर यांना केंद्र किंवा राज्य शासनाचे कायद्याच्या तरतुदीचा बदल किंवा संपूर्ण कायदा अंमलबजावणी न करण्याचे संपूर्ण अधिकार 5th शेड्यूल एरियाज मध्ये कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले आहे. ठीक आहे. सो त्याचा उपयोग करून हे करण्यात आलेलं आहे. तर तिसरं नोटिफिकेशन हा आहे 9 जानेवारी 2015चा. चौथा नोटिफिकेशन 15 ऑक्टोबर 2016. तेव्हा कंटिन्युअसली येत राहत आहे. तर परत कलम 4च्या सबसेक्शन 1 मध्ये त्यांनी हे केलं आहे की पूर्ण निर्णय आणखी काही असमंजस होतं तर याच्यामध्ये स्पष्टता आणखीन आणलेली आहे की कलेक्ट करण्याची, मग त्याचा उपयोग करण्यासाठी आणि विल्हेवाट लावण्यासाठी गौण उपज शेड्यूल एरियाज मध्ये, आणि त्यातून जे इन्कम येईल तर ते इन्कमचं सदुपयोग किंवा विनियोग कसं करायचं आहे, तर त्याचे संपूर्ण अधिकार हे जे आहेत ते ग्रामसभेंनाच राहतील किंवा ग्रामसभेने नेमणूक केलेल्या कमिटी ह्याचे राहतील. ओके. तर आधी आपण म्हणणार की आधीही होता. ठीक आहे. तर आधी तर होता. इकडे बघा सेक्शन कलम 4 सबसेक्शन 1 मध्ये खूप मेजर चेंजेस नेहमी करण्यात आलेले आहे. आधीचे नोटिफिकेशन ही आपण जर पहिला वाला तर कलम 4 मध्ये बघा ग्रामसभाचे वर्ड ऍड केलेले आहे आणि रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. आपला सर्वात पहिला नोटिफिकेशन ऑगस्ट 2014चा. त्याच्यानंतर
2015च्या नोटिफिकेशन मध्ये बघा सेक्शन 4 सबसेक्शन 1 मध्ये हे केलेलं आहे चेंज. आणि आणखीन क्लॅरिटी आणण्यासाठी परत त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहे. सर्व जे निर्णय आहेत ते कसं कलेक्ट करायचं, त्याचा कसा उपयोग करायचा आणि त्याचा कसा डिस्पोज ऑफ करायचं, हे सगळे निर्णय एक ग्रामसभा किंवा त्याच्या कमिटीच्या अखत्यारीत राहतील. इथली कुठलीही, याचं इम्प्लाइड मिनिंग आहे की इतर कुठलंही एजन्सी किंवा कुठलंही डिपार्टमेंट हा निर्णय जो आहे तो घेऊ शकत नाही आहे. ठीक आहे. सो मेजर चेंजेस आहेत ह्याच्यामध्ये. दुसऱ्या ह्याच्यामध्ये कसं आहे की अगेन बघा ह्याच्यामध्ये सेक्शन 4 सबसेक्शन 1 मध्ये एक्सप्लेनेशन एक आधी होता, तर अजून एक एक्सप्लेनेशन ऍड केलेलं आहे. तर कुठलं एक्सप्लेनेशन ऍड केलेलं आहे की ग्रामसभा शॅल हॅव द सेम मीनिंग, म्हणजे महाराष्ट्र विलेज पंचायत ऍक्ट मध्ये ग्रामसभा सेम अर्थ राहील जो अर्थ महाराष्ट्र विलेज पंचायत ऍक्ट मध्ये आहे. तर सद्यस्थितीत जी कंडिशन आहे, एक ओव्हरऑल आपण बघितलं 1997चा हा कायदा आहे, तर त्या कायद्याला 16-17 वर्ष काही चेंज करण्यात आलं नाही. पण मग त्याच्यानंतर ऑनरेबल गव्हर्नरनी आपले पॉवर्स यूज करून शेड्यूल्ड एरियासाठी, हे फक्त शेड्यूल्ड एरियासाठी परत मी हॅमर करतोय, शेड्यूल्ड एरियासाठी आहे, तर ऑनरेबल गव्हर्नर यांनी आपले पॉवर्स यूज करून हे चेंजेस आणलेले आहेत. तर या चेंजेसच्या अनुषंगाने आता परिस्थिती एकंदरीत काय आहे ते आपण बघूया. पहिला मुद्दा की जो 33 स्पीशीज होते ते 33 स्पीशीज आता हटलेले आहेत. मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसची व्याप्ती जी आहे त्याची डेफिनेशन जी आहे ती वाढलेली आहे. दुसरा मुद्दा हा आहे की पंचायत सोबत ग्रामसभा, पंचायत आणि ग्रामसभा असं वर्डिंग टाकण्यात आलेलं आहे, जेणेकरून पंचायत ही जिकडे पंचायत आहे तिकडे पंचायत डिसिजन घेऊ शकते ग्रामसभाच्या ठरावावरती. जिकडे पंचायत नाही आहे, म्हणजे छोटे छोटे जे गाव आहेत, हॅमलेट्स आहेत, पाडे आहेत, तर त्यांच्याकरता ग्रामसभा स्वतंत्रपणे डिसिजन घेऊ शकते. तिसरा मुद्दा हा आहे की सर्व अधिकार ग्रामसभेलाच दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये कलेक्शन, डिस्पोजल, यूज आणि जी त्याच्यावरून इन्कम प्राप्त होते, तर असे सगळे इन्कम हे विनियोग करण्याचा हक्क ग्रामसभेला आहे. आता ह्याच्यामध्ये एक अजून अंतर्भूत असं इम्प्लाइड मिनिंग येतं की अपसेट प्राइस मायनर फॉरेस्ट प्रोड्यूसचे हेही लावण्यासाठी ग्रामसभा सक्षम आहे. ठीक आहे. तो हे झालं चौथा मुद्दा. टीपी ट्रान्झिट परमिशन जे आहे, जे आधी फॉरेस्ट डिपार्टमेंट इश्यू करत होतं, TP1, TP2, TP3 असं आपल्याला माहितीच आहे. तर ते टीपी जी आहे तर ती ग्रामसभा किंवा त्याची कुठली कमिटी त्याच्या अंतर्गत बनवलेली ती करणार आहे. चौथा मुद्दा, ग्रामसभा समजा त्यांनी कलेक्शन, पाचवा मुद्दा, ग्रामसभांनी मायनर फॉरेस्ट प्रोड्युसर तेंदू किंवा आपटा ह्याचं कलेक्शन केलं, पण काही कारणाने ते विक्रीसाठी जर सक्षम नसतील तर ते वन विभागाला ठरावासोबत लेखी देतील आणि ह्या ठरावाच्या अनुषंगाने वन विभागाला त्याचा लिलाव करणं बंधनकारक आहे. ठीक आहे. पाचवा मुद्दा. आणि मग हा सहावा मुद्दा एक आहे की आता हे जे त्यांना एवढे सगळे अधिकार भेटलेले आहेत, तर त्याच्यावरती काही रेग्युलेशन्स किंवा काही अंकुश लावण्याकरता वर्किंग प्लॅनचे प्रेस्क्रिप्शन्स फॉलो करण्याचं त्यांना हे दिलं होतं, एक मॅन्डेट दिला होता. परंतु माननीय राज्यपालांच्या नोटिफिकेशनच्या अनुसार त्याच्यामध्येही की एक अंतर्भूत करण्यात आलं आहे की कुठलेही रूल्स, कुठलेही वर्किंग प्लॅन बनवण्याच्या आधी स्थानिक ज्या जुन्या परंपरा आहेत ते विल्हेवाट लावण्याच्या MFCच्या, तर त्याचंही अंतर्भूत, त्याचंही इनकॉर्पोरेशन
आपण वर्किंग प्लॅन मध्ये करणं आवश्यक राहील. सो एक व्यापक चेंज केलेला आहे. आणि सातवा मुद्दा असा आहे की त्याच्याकरता सगळे डिसिजन्स, सगळं GRs वगैरे किंवा त्याच्या अनुषंगाने कुठलेही क्लॅरिफिकेशन इश्यू करण्याचे अधिकार जे आधी स्टेट गव्हर्नमेंटला होते ते आता RDD ग्राम विकास विभाग यांना देण्यात आलेले आहेत. सो व्यापक चेंजेस ये चार नोटिफिकेशन ऑनरेबल गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र यामुळे या ठिकाणी या ऍक्ट मध्ये झालेलं आहे. आणि आधीचा शेवटचा मुद्दा याच्यामध्ये जो आहे 8वा मुद्दा, की आधी समजा कुठे वर्किंग प्लॅन जर ऑपरेशन मध्ये नाही आहे तर अशा वेळी जे कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आहे त्यांनी जे रूल बनवलेले आहेत त्या हिशोबाने आपल्याला काम करावं लागेल. परंतु तोही प्रोव्हिजन या ठिकाणी गव्हर्नरच्या नोटिफिकेशन मध्ये तो प्रोव्हिजन डिलीट करण्यात आलेला आहे. तर एक प्रकारचे सिग्निफिकंट चेंजेस आहेत. आणि याचा मेन सर्व प्रोव्हिजनचा उद्देश हाच आहे की ग्रामसभा ही सुप्रीम आहे. पेसा कायद्याच्या अंतर्गत ग्रामसभाला पूर्ण अधिकार देण्यात, ओनरशिप देण्यात आलेली आहे. ओनरशिप. तर आपला महाराष्ट्र एक स्टेप पुढे गेलेला आहे की ओनरशिप सोबत त्यांना ते डिस्पोजल, मार्केटिंग, ट्रान्सपोर्ट वगैरे हे सगळे राईट्स ही ग्रामसभाला देण्यात आलेलं आहे. या सर्वांमागे एकच उद्देश आहे की जे ग्रामसभा आहेत आपल्या लोकल लेवलवरती त्यांना कसं आपण सक्षम करू शकतो. त्यांना जो मिडलमॅन असतात, जे दलाल असतात, जे की MFP खूप कमी प्राइस वरती घेतात आणि मग बाजारात जाऊन दुप्पट किंवा तिप्पट भावामध्ये ते विकतात, परंतु याचा फायदा आपल्या गोरगरीब जे आदिवासी जनता आहे त्यांना भेटत नाही. तर त्यांच्यापर्यंत हा फायदा पोहोचण्याकरता हे सगळं प्रोव्हिजन्स करण्यात आले आहे या ऍक्ट च्या मागे. आणि त्याच्या जे अमेंडमेंट्स करण्यात आलेले आहेत ऑनरेबल गव्हर्नरच्या माध्यमातून, तर ते अमेंडमेंट्स जे आहे पेसा कायद्याशी सुसंगत व्हावे याच्याकरता करण्यात आलेले आहेत. एक रिसेंट ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट असं झालेलं आहे, आपल्या माहितीसाठी सांगतो की बॉम्बे हायकोर्टमध्ये एक वकील आहेत, इफ आय एम नॉट रॉंग, मनीष जेस्वानी, त्यांनी याच्यावरती प्रश्न उचलला होता. ठीक आहे. आणि तो प्रश्न वाजवी होता. प्रश्न वाजवी कसा होता, त्यांनी की गव्हर्नर्स ऑफिसने हे पॉवर्स तर वापरलेले आहेत 5th शेड्यूल एरियामध्ये, पण मग त्याच्यासाठी कोणाची परवानगी घेतलेली आहे. तर ते त्याच्यामध्ये नमूद नव्हतं. दुसरं, घटनामध्ये असं आहे की गव्हर्नर आपल्या ह्यानी न करता एक ट्रायबल ऍडवायझरी काउन्सिल असते, ट्रायबल ऍडवायझरी कमिटी, टॅक म्हणतो आपण. तर त्या टॅकचा सल्ला घेऊनच त्यांना पुढे जायला पाहिजे, असं कुठलं ऑर्डर्स जर काढलेले आहेत ते. तिसरा मुद्दा त्यांनी जो मांडला होता, ऍडव्होकेट जेस्वानी म्हणून त्यांनी पिटिशन टाकली होती, रिट पिटिशन टाकली होती. तर तिसरा मुद्दा त्यांनी मांडला होता की घटनेमध्ये मायनर चेंजेस करण्याचे अधिकार आहेत, पण इकडे तर पूर्णच्या पूर्ण प्रोव्हिजन्सच आपण बदलतो आहे. तर तेही घटनेच्या कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्सच्या अनुसार नाही आहे. आणि चौथा मुद्दा त्याच्यामध्ये मांडला होता की गव्हर्नर जे आहे ते कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी मान्य आहे, पण स्वतःच्या ह्याच्यावरती सुमोटो एवढे सगळे मोठे चेंजेस की जे पार्लमेंट ऑफ इंडियाने पास केलेले कायदे आहेत किंवा लेजिस्लेचरने पास केलेले कायदे आहेत, तर त्याच्यामध्ये एवढे मोठे चेंजेस करण्यात सक्षम आहेत का, तोही एक मुद्दा त्याने टाकला होता. तर त्याच्यावरती खूप हे झालं आणि मग शेवटी जी आहे कोर्टनी असं हे म्हटलं की हे आपण PIL करा, या रिट पिटिशन मध्ये मोडत नाही. पण त्यांचे मुद्दे योग्य आहे, रास्य आहे असं कोर्टनी आपलं ऑबिटर डिक्टा म्हणजे ओरल स्टेटमेंट्स मध्ये हे सांगितलं होतं.
तर यावरतीही आपल्या हायकोर्टमध्ये वेगवेगळे केसेस झालेलं आहे आणि हा रिसेंट आहे, जस्ट आता एक 4-5 महिन्यापूर्वीची ही गोष्ट आहे. सो छोटा कायदा आहे, पण या छोट्या कायद्याची व्याप्ती MFP ची व्याप्ती खूप आहे आणि ऑनरेबल गव्हर्नरने वेगवेगळे चेंजेस केल्यामुळे हे ऍक्ट जो आहे तो एक ड्रास्टिक चेंज जे आपण म्हणतो, ते ड्रास्टिक चेंज या ऍक्टमुळे आलेलं आहे या ठिकाणी. आवाज ऐकू येतोय का? हॅलो. येस सर, येतोय. हो, कारण की चॅट बॉक्स मध्ये एक मेसेज आहे. ठीक आहे. ओके, सो हा, सो हिअर वी स्टॉप. ठीक आहे. आणि एक्झामच्या दृष्टीने मेजर प्रश्न वगैरे येत नाही. मेजर प्रश्न जे येतात ते आपलं हे कलम 4, 5 आणि 7च्या अनुषंगानेच प्रश्न येत आहेत ह्याच्यामध्ये. आणि मागच्या वर्षी एक गव्हर्नर साहेबांचे जे नोटिफिकेशन आहेत त्याच्यामुळे कुठले चेंजेस झालेले आहेत तर ते विचारलं होतं. तर हे सगळं ऑनरेबल गव्हर्नरने जे चेंज झालं, मग त्याच्यानंतर एक संभ्रम ची स्थिती जनरली आपल्या डिपार्टमेंटमध्ये मी बघतो की बाबा काय आहे. तर क्लॅरिटीसाठी सांगतो आपल्याला, शेड्यूल्ड एरियाजमध्ये, पेसा क्षेत्रामध्ये ऑनरेबल गव्हर्नर्सचे नोटिफिकेशन चालतील. ठीक आहे. ते नॉन पेसा क्षेत्र आहे आणि जिकडे सामूहिक वन हक्क दावे दिलेले आहेत तर ते सामूहिक वन हक्क दाव्याच्या अनुषंगाने वन हक्क कायदा तिकडे चालेल. तिकडे ऑनरेबल गव्हर्नरचे नोटिफिकेशन चालणार नाही, कारण की दोज आर ऍप्लिकेबल ओनली टू शेड्यूल्ड एरियाज. तिसरं, बाकी जे एरियाज आहेत जे शेड्यूल्ड एरियाज पण नाही आणि जिकडे वन हक्क दावेही दिलेले नाहीत, असे जे क्षेत्र आहेत ते ह्या कायद्या हा जो कायदा आहे महाराष्ट्र मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस ट्रेड ऍक्ट 1969चा, त्याच्या प्रोव्हिजन्सच्या अनुसार चालतील. तर वेगवेगळा क्षेत्र, वेगवेगळे कायदे. तर हे आपण कन्फ्यूज होऊ नका. शेड्यूल्ड एरियाज मध्ये पेसा ऍक्ट आणि ऑनरेबल गव्हर्नर्स नोटिफिकेशन, जिकडे नॉन पेसा क्षेत्र आहे आणि सामूहिक वन हक्क दिलेले आहेत तिकडे FRA कायदा, आणि जिकडे दोन्ही नाहीये म्हणजे पेसा क्षेत्रही नाही, सामूहिक वन हक्क दावेही दिले नाही, तर असा जे क्षेत्र आहेत तर तिकडे आपला महाराष्ट्र मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस ऍक्ट ऑफ 1997 आणि त्याच्या अनुषंगाने वेगवेगळे रूल्स बनवलेले आहेत ते. सो हिअर वी स्टॉप. थँक्यू. आता काही जर आपले प्रश्न असतील तर प्लीज ते विचारा आणि मग त्याच्यानंतर आपण पुढचा जो प्रेझेंटेशन आहे तिकडे आपण जाऊया. ठीक आहे. सो द फ्लोर इज ओपन फॉर क्वेश्चन्स प्लीज. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. बोला सर, आपण बोललात की 33 MFP जे आहे त्याचं शेड्यूल आता कॅन्सल केलंय किंवा काढून टाकलंय, मग त्याऐवजी नवीन काही शेड्यूल ऍड केलंय का? नाही, नवीन काही शेड्यूल ऍड केलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त हे कॅटेगरीज दिलेले आहेत जे 2006 आपल्या वन हक्क कायद्यामध्ये आहेत. आणि ते काय आहेत? सो व्याप्ती वाढवली म्हणजे बांबू काय केलंय? व्याप्ती की त्याच्यामध्ये फक्त 33 स्पीशीज होते, तर 33 स्पीशीज वरती ही त्यांनाच आपण MFP मानत होतो. पण इकडे त्यांनी बांबू, ब्रशवूड, स्टम्प्स, केन, टसर वगैरे हे सगळं तर आहेच, आणि त्याच्यासारखे अँड लाईक म्हणजे रेस्ट्रिक्टिव्ह नाहीये. ह्याचं डेफिनेशन खूप वाईड आहे. कोकून्स किंवा हनी, वॅक्स, लाख ती त्याच्यामध्ये नव्हती त्या 33च्या लिस्टमध्ये, पण ह्या लिस्ट मध्ये आहे. तर जेही मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस होतात जंगलामध्ये ते सर्व याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत, असा याचा अर्थ निघतो. ठीक आहे ना? ओके, थँक्यू सर. ओके, थँक्यू. Any more questions, please?
काही क्वेश्चन्स? जर क्वेश्चन्स नसतील मग आपण पुढच्या प्रेझेंटेशन साठी वळूया का? Yes, Umesh, we can go to second presentation. ओके ओके, ठीक सर. सो हा तर 1997चा आहे. आता जो ओरिजिनल कायदा आहे तो आपण बघूया 1969चा. जस्ट अ सेकंड. ओके. Okay, so let us start with this particular act, Minor Forest Produce Regulation of Trade Act. Sir, अगेन इम्पॉर्टंट ऍक्ट आहे आणि ह्याच्या मागे रिझन काय आहे या ऍक्टच्या मागे तोही बघायला आवश्यक आहे. त्यावेळी एक लहर आपण म्हणू शकतो, एक लहर चालली होती, ती होती नॅशनलायझेशन. ओके, तर नॅशनलायझेशन म्हणजे गव्हर्नमेंटचा कंट्रोलच्या बाबतीत ती मोहीम चालू होती. तर त्याच्या अंतर्गत जे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस आहे, जसं तेंदू आहे, तर त्याला नॅशनलाइज केलं होतं. तर त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये या ऍक्ट मध्ये दोनच आहेत फक्त, MFPs, तेंदू आणि आपटा. तर ते तेंदू आणि आपटा बाबत हा ऍक्ट मेजर ऍक्ट आहे आणि त्यानुसार त्यांनी रूल्सही वेगवेगळे काढलेले आहेत. तर ते दोन्ही रूल्स आपण पाहूया. छोटा आहे अगेन, बट अगेन इम्पॉर्टंट आहे. 1969ला 24 डिसेंबर 1969ला हे झालं. आणि आता प्रेसिडेन्शियल असेंटचा इकडे वर्ड आला आहे. तर प्रेसिडेन्शियल असेंट त्यावेळी का इम्पॉर्टंट आहे, कारण की ते हे नॅशनलायझेशनचा एक इश्यू होता तिकडे आणि हे पब्लिकेशन इन फोर्स 26 डिसेंबर 1969 ला हा अस्तित्वात आलेला आहे. सो ह्या ऍक्टचा मेन उद्देश असा होता की काही जे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस आहे ते व्यापक जनहिताच्या दृष्टीने त्याचं ट्रेड मोनोपोलायझेशन करणं आहे, त्यांना नॅशनलाइज करणं आहे महाराष्ट्र राज्यात. त्या अनुषंगाने हा कायदा अस्तित्वात आला होता. त्याच्या आधी अशा प्रकारचा कुठलाही कायदा नव्हता. तर याच्यामध्ये फक्त दोन, तेंदू आणि आपटा, तर हे दोन स्पीशीज आहेत. कलम 2E टेंभुर्णी और तेंदू आणि बोहिनिया रेसिमोसा आपटा. सो दोन आहे त्याच्यात. आणि ह्याच्यामध्ये डेफिनेशन मध्ये फॉरेस्ट प्रोड्यूस बाबत भाष्य त्यांनी केलेलं आहे. जे इंडियन फॉरेस्ट ऍक्ट च्या प्रमाणे जे डेफिनेशन आहे तीच डेफिनेशन इकडे पकडण्यात आली आहे. आणि जर त्या व्यतिरिक्त स्टेट गव्हर्नमेंटनी जर काही त्याच्यामध्ये हे केलं तर तेही डेफिनेशन ग्राह्य धरलं जाऊ शकतं. आणि ते जे चेंजेस आहेत ते ऑफिशियल गॅझेट मध्ये नोटिफाय करणं आवश्यक आहे. सो फॉरेस्ट प्रोड्यूसची रफली ह्याच्यामध्ये जी डेफिनेशन पकडण्यात आलेली आहे ती डेफिनेशन इंडियन फॉरेस्ट ऍक्टच्या डेफिनेशन प्रमाणेच केलेली आहे. सो आता ह्याच्यामध्ये मोनोपोली, स्टेटची मोनोपोली क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते मोनोपोली करण्यासाठी एक ढाचागत व्यवस्था असणं आवश्यक आहे. एक इन्स्टिट्यूशनलायझेशन असणं इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. सो त्याच्याकरता काय आहे की जे फॉरेस्ट प्रोड्यूस आहेत कुठले, फक्त दोन, तेंदू आणि आपटा. तर त्याच्याकरता वेगवेगळे फॉरेस्ट वेगवेगळ्या फॉरेस्ट प्रोड्यूस युनिट्स बनवण्याची तरतूद आहे, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये फळी म्हणतो, तेंदू फळी.
सो ते आहे. आणि दुसरं त्याच्यामध्ये त्या तेंदूफळीच्या ह्याच्या परचेस आणि ट्रेडसाठी काही एजंट्स आपण नियुक्त करतो. तर ते एजंट्स ही नियुक्त करण्याची तरतूद आहे. जनरली एका युनिटसाठी, एका फळीसाठी एक एजंट, पण काही विशिष्ट परिस्थितीमध्ये जर फळी कमी असेल तर त्याच्याकरता जास्त एजंट ही आपण हे नियुक्त करू शकतो. तर आताच्या वेळेस सद्यस्थितीमध्ये हे आपण ई टेंडर करतो, ई ऑप्शन करतो, ई ऑप्शन आहे रादर, ई टेंडर करतो महा ई टेंडर्स वरती दरवर्षी. तर त्याच्यामध्ये फळी आपण लावतो आणि त्या फळीचा अपसेट प्राइसच्या हिशोबाने म्हणजे योग्य कॉन्ट्रॅक्टर्स असतात त्यांना पण फळी अलॉट करतो. पण माइंड यू, सध्याच्या परिस्थितीमध्ये हे फक्त नॉन पेसा एरियामध्ये आणि दुसरं जिकडे सामूहिक वनहक्क दावे नाही आहेत त्या एरियासाठी, त्या फळीसाठी हे अस्तित्वात आहे. सो हे आहे. आणि दुसऱ्या याच्यामध्ये गोष्ट ही आहे की समजा काही पैसा क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतनी आपल्याला ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 असतं आपल्याला, तर त्यांनी जर आपल्याला सांगितलं विकायला तर ते आपण इन्क्लूड करू शकतो या पर्टिक्युलर ई टेंडर मध्ये. तर 2 लिस्ट निघतात नेहमी, जर आपण बघितलं असेल तर एक नॉन पेसा एरिया आणि दुसरा पेसा एरियासाठी. सो हे पूर्वीपासून 69 पासूनच ही परंपरा आहे की प्रत्येक फळीसाठी एक एजंट असणं आवश्यक आहे की जे मार्केटिंग वगैरे करू शकतं. त्याच्यामध्ये कारण की हा व्यवसाय आहे, कमर्शियल ऍस्पेक्ट्स आहेत, तर कलम 5 म्हणते आहे की जे ऑथराइज पर्सन, जे प्राधिकृत लोक आहेत, प्राधिकृत एजंट्स आहेत, तेच फक्त ट्रान्सपोर्ट आणि परचेस करू शकतात. त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन त्यांनी दिलेलं आहे. हे सगळं ह्याच्यासाठी की जे कमर्शियल हित आहेत लोकांनी पैसा दिलेला आहे, ह्याच्यामध्ये खर्च झाले, तर ते हित प्रोटेक्ट करण्यासाठी. नाहीतर कोणीही हे परचेस करू शकतो. पण तसं नाहीये. ह्याच्यामध्ये आपण परचेस जे आहे ते स्पेसिफिक एजंट्स किंवा ऑथराइज पर्सन्सच करू शकतात या पर्टिक्युलर ऍक्टच्या ह्याच्यात. सो आता ह्याची जी अपसेट प्राइस असते, अपसेट प्राइस करण्यासाठी एक समितीचं ही प्रावधान याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे, ती कलम 6च्या अंतर्गत आहे. सो ती ऍडवायझरी कमिटी, सल्लागार समिती, एक किंवा जास्त रेव्हेन्यू डिव्हिजन जे असतात त्यांच्याकरिता असू शकते. मोठा जर डिव्हिजन असला जिकडे जास्त तेंदू किंवा आपटा आहे तर त्या अनुषंगाने फक्त एक कमिटी, किंवा छोटा जर हे असेल तर 2 ह्याच्यामध्ये असतं. आणि या कमिटीमध्ये 9 मेंबर्स असतात. त्याच्यामधले 2 जे आहेत ते गौण वनोपजचे व्यापारी आणि 4 जे आहेत ते हे ग्रोवर्स, वनोपजचे जिकडे ग्रो करतात ते म्हणजे स्थानिक लोक, आणि बाकी एक्स ऑफिशियो मेंबर्स असतात. तर ही कमिटी जी आहे दरवर्षी बसते. दरवर्षी ही कमिटी आपलं अभ्यास करते, सर्वांचं मत जाणून घेते, आणि ते मत जाणून घेतल्यानंतर मग स्टेट गव्हर्नमेंटला ते कळवते कलम 7च्या अंतर्गत. स्टेट गव्हर्नमेंट ती प्राइस निर्धारित करते आणि त्याचं ऑफिशियल गॅझेट मध्येही पब्लिकेशन करते. 31 डिसेंबर पर्यंतचे इकडे बंधन देण्यात आलेलं आहे. तर एकदम सूचीबद्ध वेनी इकडे रिस्पॉन्सिबिलिटीज फिक्स केले आहेत. ऑर्गनायझेशनल युनिट्स वेल डिफाईन्ड करण्यात आलेले आहेत. सो ह्याच्यामध्ये जे आहे कलम 9 मध्ये एक इम्पॉर्टंट आहे ते कलम 9 म्हणते आहे की एक फिक्स प्राइस जी आहे, अपसेट प्राइस आहे, अपसेट प्राइस च्या खालती देणं योग्य नाही, आणि हे परचेस जे आहे ते अपसेट प्राइसच्या हिशोबानेच व्हायला पाहिजे. याच्यासाठी रजिस्ट्रेशन पण आहे. जसं आपण आता तेंदूचे जे मजूर असतात त्यांचे आपण
रजिस्ट्रेशन करतो जे तेंदू कलेक्ट करतात. तर रजिस्ट्रेशनचंही इकडे प्रोव्हिजन आहे. तर त्याला रजिस्टर करावं लागेल प्रत्येक अशा तेंदूचे जे धारकाला आहे. आणि त्याच्याशिवाय जो मॅन्युफॅक्चरर आहे या या क्षेत्रामध्ये त्याचा रजिस्ट्रेशन आणि एक्सपोर्टर. पण प्रॅक्टिकली आपण बघतो की हे जनरली होत नाही. जे तेंदूचे ठेकेदार आहेत त्यांनाच आपण त्यांचा डेटा आपल्याकडे असतो जे डायरेक्टली फळी मुंशी किंवा त्या युनिट वरून जे परचेस करतात. पण कायदेशीर सर्वांचं रजिस्ट्रेशन होणं आवश्यक आहे जेणेकरून गव्हर्नमेंटला डेटा आपल्याला भेटू शकतो. तेंदूचा बोनस आहे जसं फॉर एक्झाम्पल तर तेंदूचं बोनस कॅल्क्युलेट करण्याच्या नंतर मग ते वाटपही करावं लागतं. बऱ्याच वेळ असं पोझिशन आलेलं आहे की गोळा करताना जे आहे अमुक तमुकचं नाव ते देऊन टाकतात. मग जेव्हा बोनस डिस्ट्रीब्युशनचा चेक आपण घ्यायला जातो तर तो व्यक्ती तिकडे नसतोच किंवा त्यांनी काम केलं नसतं. तर अशा ही प्रसंग आलेले आहे. तर त्याच्यामुळे सर्वांचे रजिस्ट्रेशन होणं आवश्यक आहे आणि कायद्याप्रमाणे ते बंधनकारक आहे. समजा याच्यामध्ये कोणी इलिगल स्टोअर केलेला आहे MFP तेंदू किंवा आपटा तर त्याचीही एंट्री सर्च आणि सीजर्सचे पॉवर दिलेले आहेत. सो फॉरेस्ट डिपार्टमेंटला तर आहे पण समजा पोलिसांनाही कारवाई करायची असेल तर किमान सब इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याला ही पॉवर्स देण्यात आलेली आहे किंवा राज्य सरकारने प्राधिकृत केलेले कुठलेही व्यक्तींना. तर या कायद्याच्या अंतर्गत कुठलंही व्हायलेशन होत आहे कुठलीही गडबड होत आहे तर ते ऍक्शन घेण्यास समर्थ आहे कलम 14 मध्ये. सो हा एक इम्पॉर्टंट आहे. अगेन कलम एंट्री सर्च अँड सीजर म्हणजे ते सीज ही करू शकतात. एक महत्वाची पॉवर आहे. और पेनल्टीजचाही इकडे प्रोव्हिजन त्यांनी केलेला आहे. सो काय पेनल्टीज आहे. एक वर्ष कारावास किंवा 1,000 रुपयाचा दंड किंवा दोन्ही. आता मी आपल्याला एक महत्वाची गोष्ट इकडे सांगतो की जनरली फील्ड लेवलवरती मॅनेजमेंटच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. आपण तेंदूची फळी जेव्हा देतो तर तेंदूची फळी ज्या दिवशी आपण दिली ताब्यात त्या दिवशीपासून ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी सुरू होऊन जाते. प्रत्येक फळीचं एक आउटपुट जो आहे तो आउटपुट फिक्स असतो आणि त्या आउटपुट प्रमाणे त्याला पेमेंट करावं लागतं. कॉन्ट्रॅक्टरला रॉयल्टी वगैरे भरावी लागते. ठीक आहे. परंतु बराच वेळी असं होतं की त्या पर्टिक्युलर तेंदू युनिटमध्ये आगीचे प्रकरण असतात ते असतात. तर याच्याकरता जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्ट करतो त्यांच्याशी तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने प्रोव्हिजन टाकली आहे की प्रत्येक अशा फळीसाठी फायर ब्लोअर्स आणि मजूर आग विझवण्यासाठी मजूर किंवा संयंत्र ठेवण्यासाठी मजूर हे प्रत्येक तेंदू ठेकेदार देईल. एक गोष्ट. दुसरं त्या फळीत ज्या गावात आहेत त्या गावाच्या आजूबाजूला व्यापक जनजागृती करेल. तर अशा प्रकारचे दोन महत्वाचे ड्युटीज त्या कॉन्ट्रॅक्टरला असतात पण पुष्कळ वेळ ते आपण यूज करत नाही किंवा आपण दुर्लक्ष करतो. पण हे जरूर यूज करा. हे कॉन्ट्रॅक्ट जेव्हा आपल्याकडे CGF ऑफिस मधून येतो त्याच्यामध्ये स्पष्टरित्या ह्या गोष्टी नमूद आहे आणि ह्या यांचा भंग केलं तर त्या अनुषंगाने त्यांना फाईन ही बसू शकते. त्या फाईन किती फाईन असणार सक्षम प्राधिकारी CCF आहेत. ठीक आहे. तो ह्याचाही या प्रोव्हिजनचाही आपण उपयोग करू शकता आणि त्याच्यावरती एक अंकुश ठेवू शकता की आपण कॉन्ट्रॅक्ट केलंय त्या कॉन्ट्रॅक्टच्या अनुषंगाने आपल्यावरती एवढं रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि ते आपल्याला पूर्ण करावं लागेल. म्हणजे आपल्याला ऍडिशनल मॅन पॉवर आणि मशिनरी भेटून जाते. सो पेनल्टीचा विषय आला म्हणून आपल्याला फक्त अवगत केलं पण हे प्रोव्हिजन अस्तित्वात
आहे. सो हे झालं. आणि ह्याच्यामध्ये जे जप्त केलेलं आहे या कायद्याच्या विरुद्ध जाऊन जर कोणी साठवण केलेलं आहे आणि ते जप्त करण्यात आलेलं आहे, तर ते ऑटोमॅटिक स्टेट गव्हर्नमेंट इट शॅल बी फॉरफिटेड, स्टेट गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये जातं. परंतु ह्याचा निर्णय जो आहे तो कोर्टने जो निर्णयाच्या अधीन राहून आपल्याला ही सरकार जमा करण्याची कारवाई करावी लागेल. तर कोर्टचा ओपिनियन ह्याच्यासाठी कोर्टची परवानगी घेणं आवश्यक आहे. आणि कोर्टाचं जर ओपिनियन असलं की हा पूर्ण जो आहे तो सरकार जमा किंवा त्याच्यातला एक भाग सरकार जमा नाही करू शकत, तर मग ते आपण सरकार जमा करण्याची कारवाई करू शकत नाही. तर कलम 15 मध्ये पेनल्टीज, 16 मध्ये अबॅटमेंट. तर कुठलाही गुन्हा झाला या कायद्याच्या अंतर्गत, तर त्या गुन्ह्याला जो साथीदार असेल त्या व्यक्तीला, तो ज्याने गुन्हेगारची साथ दिली, तर त्यालाही या कायद्याच्या अंतर्गत गुन्हा किंवा ऑफेंडर गुन्हा करणारा समजण्यात येईल. सो एनी पर्सन हू अटेम्प्ट्स टू कंट्रीव्हीन और अबॅट्स द contravention of any provision of this act or rules shall be deemed, shall वर्ड यूज केला पाहिजे. shall म्हणजे हे कंपल्शन आलेलं आहे, तर ते जो आहे ऑटोमॅटिकली गृहीत धरण्यात येईल की हाही अपराधी आहे. आणि शेवटचा मुद्दा, ह्याच्यामध्ये जे नियम आहेत ते नियम बनवण्याचे पूर्ण अधिकार जे आहे ते राज्य शासनाला आहे. राज्य सरकारचा कायदा असल्यामुळे कलम 1996 राज्य शासनाचा अधिकार याच्यामध्ये आहे. तर हा पूर्ण जो आहे ऍक्ट बघितला, तर ऍक्ट मध्ये 2-3 महत्वाच्या ज्या गोष्टी जे समोर येतात की एक ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बनवण्यात आलेलं आहे. प्रत्येक फळी असेल त्या फळीचं अपसेट प्राइस लावण्याची जी पॉवर आहेत ती स्टेट गव्हर्नमेंटला आहे ऑन बेसिस ऑफ ऍडवायझरी कमिटी. दुसरा, प्रत्येक फळीसाठी एजंट नियुक्त करण्यात येईल आणि त्याच्यावरती सर्व भार येईल. आणि तिसरा, कुठलंही गैरकायदेशीर कृत्य केल्यास त्याच्यावरती कारवाई करण्याचेही प्रावधान याच्यामध्ये आहेत. पण ह्या ऍक्टच्या अंमलबजावणीसाठी आपल्याला रूल्सही पाहिजे. तर रूल्स बनवलेले आहेत 1969 मध्येच, महाराष्ट्र फॉरेस्ट प्रोड्यूस रेग्युलेशन ऑफ ट्रेड इन तेंदू लीव्स. त्याच्यानंतर आपटाचे पण रूल्स आले, तेही आपण बघूया. ठीक आहे. सो कायदा म्हणतो की आपल्याला एजंट अपॉइंट करायचं आहे, पण एजंट अपॉइंट करण्यासाठी कुठली आपण प्रक्रिया वापरावी. तर जी प्रक्रिया आपल्याला वापरायला पाहिजे तर ती आहे ओपन इन्व्हिटेशन मध्ये. सो टर्म्स अँड कंडिशन्स त्या एजन्सीजचे स्पष्ट करून एक ओपन टेंडर मागवावा लागेल. आणि त्या ओपन टेंडर मध्ये एक प्रपत्र असतो. प्रपत्र संबंधित इच्छुक कंत्राटदाराला भरावा लागेल. हा आहे रूल नंबर 3. इम्पॉर्टंट रूल्सच मी आपल्याला सांगतो आहे, कारण की खूप सारे रूल्स ह्याच्यामध्ये आहेत, खूप सारे प्रोव्हिजन्स आहेत. तर ते न करता जे इम्पॉर्टंट वाटले मला ते मी आपल्याला. मग रूल नंबर 3 नंतर डायरेक्टली रूल नंबर 11 मध्ये अपॉइंटमेंट झाल्यानंतर त्याला इमिजिएटली अग्रीमेंट करावा लागतो. तर आधी आताच्या परिस्थितीमध्ये एपीसीसीएफ हे ऍडिशनल चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, एपीसीसीएफ एनटीएफपी हे बघतात तेंदूचं, त्यांच्याकडे आहे ते आहे. तर 15 दिवसांची अट आहे. समजा 15 दिवसात नाही केलं त्यांनी, त्याच्यासाठी कुठलंही वाजिब कारण दिलं नाही, तर त्याचं हे पूर्ण जे अग्रीमेंट आहे ते पूर्णपणे ते कट होऊ शकतं, ते कॅन्सल होऊ शकतं. ठीक आहे. सो ह्याचंही बंधन करण्यात एक आले आहे रूल्स मध्ये, रूल नंबर 11 मध्ये. रूल 12. सो अग्रीमेंटच्या वेळेस त्याने एक सिक्युरिटी डिपॉझिट आणि परफॉर्मन्स प्रॉपर करण्यासाठी सिक्युरिटी डिपॉझिट असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी ही सूत्र या ठिकाणी दिलेले आहे. थोडं टेक्निकल होत आहे, जस्ट बिअर विथ मी.
थोडं बोरिंग ही कधी कधी होऊन जातं. हा स्पेशली हा असा टॉपिक आहे. तर एस सिक्युरिटी डिपॉझिट, नंबर ऑफ स्टँडर्ड बॅग्स बी, ठीक आहे, तर जे नोटिफाय करण्यात आलेले आहे, आणि रेट पर स्टँडर्ड बॅग पी, आणि सी मॅक्सिमम कॉस्ट कलेक्शनची ज्या गव्हर्नमेंटने निर्धारित केलेली आहे. तर सिक्युरिटी डिपॉझिटचा जो अमाऊंट आहे तर बी ब्रॅकेट पी मायनस सी. पी रिप्रेझेंट्स रेट पर स्टँडर्ड बॅग जे सोल्ड केलेले आहे, आणि सी त्याचं मॅक्सिमम कॉस्ट कलेक्शनचं जे गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक ठेकेदाराला ॲग्रीमेंट करण्यावेळी असं सिक्युरिटी डिपॉझिट भरणं आणि पूर्णपणे भरणं हे आवश्यक आहे. आणि सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे ते नेहमी राहतं आपल्याकडे जोपर्यंत ड्युरिंग द पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आणि आपल्याला हे माहिती असेल की 2% याची चेकिंग ही होते. तर जेव्हा तोडून जे गोडाऊनमध्ये जमा करतात तर त्याची ही चेकिंग आपल्या एसीएफ किंवा एसीएफ दर्जेच्या अधिकाऱ्यावरून 2% तेंदू कलेक्शनची चेकिंग होते. रूल नंबर 13B काय म्हणतो की प्रूनिंग ऑफ द तेंदू लीव्स. तर अशी मान्यता आहे की जर आपण प्रूनिंग केलं, त्याचे छाटणी जर केली तर तेंदूच्या पत्ते जे आहेत ते चांगल्या प्रकारे होतं. त्याचं काही सायंटिफिक बेसिस तर मी शोधलं पण मला भेटलं नाही, बट लोक असं म्हणतात. तसंच लोकांचं असंही म्हणणं आहे की जर आग लावली तर जास्त चांगल्या प्रकारे तेंदू येतो, फ्लश त्याचा चांगला असतो असे म्हणतात. पण त्यालाही काही तांत्रिक आधार किंवा सायंटिफिक बेसिस मला तर दिसून आलेलं नाही. तर प्रूनिंगची प्रोव्हिजन आहे, पण प्रूनिंग केवढं करणार, कसं करणार, तर संबंधित डीएफओ ते इन्स्ट्रक्शन्स जारी करणार आहेत. रूल नंबर 15 म्हणतो एक विहित नमुन्यात अकाउंट्स आणि रिटर्न्स चा एक प्रोफॉर्मा दिला आहे. एक अहवालचा प्रोफॉर्मा दिला जे ठेकेदाराला वेळोवेळी भरायचं आहे त्या एजंटला, आणि ते सबमिट करायचं आहे जेणेकरून ऍक्च्युअल परिस्थिती काय आहे ते कळेल. तर एक्सटेन्सिव्ह इकडे रूल्स मध्ये देण्यात आलेलं आहे डायरेक्शन्स. टीपी टीपी साठी प्रत्येक ठेकेदाराला फॉर्म सी, प्रपत्र सी मध्ये ऍप्लिकेशन करावी लागेल. आणि हे टीपी आपल्याला माहिती आहे की 3 प्रकारचे असतात, TP1, TP2 आणि TP3. TP1 मध्ये 2 प्रकार असतात, मेन आणि सबसिडियरी. सो कुठल्याही जो तेंदूपत्ता जो स्टोरेज गोडाऊन पर्यंत नेण्यासाठी TP1 मेन असतो, आणि TP1 सबसिडियरीचाही एक फॉर्म असतो. तर तो जेव्हा छोट्या क्वांटिटी मध्ये आहे आणि छोट्या क्वांटिटीमध्ये जेव्हा आपण ट्रान्सपोर्ट करणं पाहतो तर TP1 सबसिडियरी. तर अशा प्रकारचे 2 हे असतात. दुसरा TP2 जेव्हा गोडाऊन वरून दुसऱ्या डिस्ट्रीब्युशन सेंटर जिकडून की दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या क्षेत्रात जात असेल तर अशा ठिकाणी जर हलवायचं असेल तर TP2 तर ते ऍप्लिकेशन देतात, आणि TP2 हे सर्व ट्रान्झिट परमिट जे आहे ते DFODC च्या साइनने इश्यू होतात. समजा त्यांना राज्याच्या बाहेर करायचं तर त्याच्यासाठी TP3 असते. तर हे सर्व जे आहे ते ट्रिप्लिकेट मध्ये असतात, 3 प्रतीत असतात, TP1, TP2 आणि TP3. तर एक्सटेन्सिव्ह प्रोव्हिजन्स दिले आहेत. TP जर नसली तर ते करू शकत नाही. आता या ठिकाणी प्रश्न येतो की समजा आता ठीक आहे, पण समजा शेड्यूल एरियाज किंवा सामूहिक वन हक्क क्षेत्र, तर ते लोक TP इश्यू करतात. तर ते TP जे आहे ते आपण ग्राह्य धरायचं की नाही. तर ह्याच्यामध्येही खूप लोकांना असमंजस आहे की TP म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा अधिकार, तर ते ग्रामपंचायत किंवा ग्रामसभावाले कसे इश्यू करू शकतात.
त्यांना पूर्ण अधिकार त्यांना पूर्ण अधिकार जे आहे ते सॉरी ग्रामसभेला पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे आपण टीपी ग्रामसभाने दिलेला आहे. तर कुठलंही प्लीज आपण वाहन जे आहे अननेसेसरी अडवू नका की आपल्याला अधिकार नाही आहे. त्यांना पूर्ण अधिकार आहे. आणि टीपीचा असाच फॉर्मॅट असायला पाहिजे. तीही अट नाही आहे. तीही अट नाही आहे. तर ह्याच प्रपत्रामध्ये पाहिजे किंवा असंच फॉर्मॅट पाहिजे, तेही नाही आहे. सो जर आपण अशा प्रकारे जर हे केलं, मज्जा वगैरे केलं, तर मग ते ह्या ऍक्ट फॉरेस्ट राईट ऍक्टचं एक व्हायलेशन समजलं जाईल. सो पेसा किंवा सामूहिक वन हक्क क्षेत्रामध्ये टीपी वरती ग्रामसभेचा हक्क असल्याने ते आपल्याला ग्राह्य धरलं जाणं आवश्यक आहे. ते आपण गृहीत धरा. आपण त्याच्यामध्ये हे कंडिशन्स दिलेले आहे. जो टीपी आहे म्हणजे स्टेटच्या बाहेर जर आपल्याला जायचं आहे तर टीपी 3 लागेल. स्टेटच्या आतमध्ये डिस्ट्रीब्युशन सेंटर पर्यंत टीपी 2. आणि त्याच्याकरता एक रूट असतो. त्या रूट वरूनच हे सगळं माल जायला पाहिजे. त्याच्या मागे कारण असं आहे की त्या रूट वरती ठाकले चेकनाके असतात. त्या चेकनाकेवरती की हा दुसरा तर माल याच्यामध्ये टाकत नाहीये. समजा परमिशन टीपी 100 गुणीची आहे तर रस्ता बदलून हा 20 गुणी 30 गुणी तर जास्त टाकत नाहीये. तर अशा प्रकारचं इरेग्युलॅरिटीज थांबवण्यासाठी ते रूट स्पेसिफाय असते. आणि विदाऊट परवानगी सूर्यास्ताच्या नंतर म्हणजे रात्री हे ट्रान्सपोर्ट करू शकत नाही. रात्री जर ट्रान्सपोर्ट जर करायचं आहे तर त्याच्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्व परवानगी लागते. ही टीपी जी आहे ती आयुष्यभराची नसते. त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर वेळ असतो, एक पर्टिक्युलर कालावधी असतो. त्या कालावधी मध्येच हे टीपी व्हॅलिड असते. तो कालावधी गेला की ही इनव्हॅलिड आपोआप होऊन जाते. आणि कुठलीही मिसयूज झाली तर ही टीपी रद्द करण्याचे अधिकारी संबंधित डीएफओ ना असू शकतो. तर एक एक्सटेन्सिव्ह अरेंजमेंट करण्यात आलेली आहे ट्रान्सपोर्ट परमिटच्या दृष्टीने. मग त्याच्यानंतर बाकीचे जे छोटे छोटे नियम आहेत, जसं ऍडवायझरी कमिटी जी ऑफसेट प्राइस वगैरे ही निर्धारित करते, तर त्याचं फंक्शनिंग कसं व्हायला पाहिजे रूल 5 मध्ये दिलेलं आहे. मग एक मुद्दा आपण बघितला होता की जे तेंदूचे मजूर आहेत, जिकडे तेंदू होतं तर त्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे, नोंदणी करायची आहे. तर त्या नोंदणीसाठी जो प्रपत्र आहे तो प्रपत्र आहे प्रपत्र ड फॉर्म डी मध्ये. आणि नोंदणी करून की नोंदणी केल्यानंतर त्यांना मग एक प्रमाणपत्र दिलं तर डिपार्टमेंट कडून की आपण जे आहे तेंदू ग्रोअर किंवा MFP ग्रोअर म्हणून आहे. तर त्याचा जो प्रपत्र आहे तो फॉर्म ई मध्ये आहे. मग जे बीडीचे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्यासाठीही नोंदणी आवश्यक आहे. आपण कायद्यामध्ये बघितलं कोणाकडसाठी नोंदणी आवश्यक आहे, 3 लोकांसाठी, ग्रोअर, मॅन्युफॅक्चरर आणि तिसरा एक्सपोर्टर. सो जे मॅन्युफॅक्चरिंग करतात बीडी आणि एक्सपोर्ट करतात त्यांच्याकरता प्रपत्र F फॉर्म F हे आहे. आणि त्या अनुषंगाने एकदा त्यांनी नोंदणी केल्यानंतर मग हे फॉर्म जी मध्ये त्यांना प्रमाणपत्र देण्यात येतं. तेंदूच्या पत्ते वगैरे आपण हे तोडतो, पण काही वेळेस जे आहे ते पत्ते योग्य नसतात. तेंदू पत्ता तर आपल्याला माहिती आहे की मॅक्सिमम त्याचा यूज जो आहे तो बीडीसाठीच होतो. त्याच्याकरता एक विशिष्ट हे सिच्युएशन किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट टाईपचे हे तेंदू पत्ते लागतात. तर त्या ह्याच्या कंडिशन मध्ये नसले, जर जास्त ड्राय झाले किंवा
कर्लिंग ऑफ तेंदुली वगैरे झालं तर ते रिजेक्ट केले जातात. तर त्याच्यासाठी चौकशीसाठी हे रिजेक्ट का केले त्याचंही एक प्रोसिजर विहित केलेलं आहे. हे ह्याच्यासाठी कारण की तेंदूपत्त्यावरतीच मग जे आहे शासनाच्या रॉयल्टी आणि शासनाचा महसूल डिपेंड असतो. तर हे रिजेक्ट झाल्यामुळे तो महसूलशी शासन वंचित होऊन जातो. तर ते वंचित ना हो आणि मॅक्सिमम रेव्हेन्यू शासनाला भेटावं या हेतूने हे सगळं प्रोसिजर त्यांनी हे केलेलं आहे. आता हे सगळं जे करताना तेंदूचं हे रूल्स तर आहेत, पण त्याच्याकरता कलेक्शन कसं करायचं, तर कलेक्शन करण्याबाबत आणि पुढचं कलेक्शन नंतर जी प्रक्रिया आहे तेंदू मजदूरांना बोनस वगैरे ते एक होलिस्टिक पॉलिसी 2007 ला बनवली होती. तर ती तेंदू कलेक्शन पॉलिसी हा त्याचा GR आहे 1 नोव्हेंबर 2007चा. आपल्या ऍपवरती किंवा वेबसाईट वरती अवेलेबल आहे. राज्यातील तेंदू संकलन धोरण ठरवण्याबाबत. तर ह्या धोरणमध्ये काय आहे की कलेक्शन कॉस्टचे सूत्र ह्याच्यामध्ये दिलेले आहेत. जे बोनस मजुरी आपण तेंदू कलेक्शन करणारा देतो त्याचा फॉर्म्युला इकडे देण्यात आलेला आहे. तेंदूमध्ये जे खर्च झाला ते जो खर्च आहे तो कुठल्या हेडमध्ये टाकायचा तोही त्याच्याबाबत भाष्य केलेलं आहे. आणि तो खर्च परत कसं घ्यायचा, जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस वगैरे आहेत ते त्या गोष्टी आणि एकंदरीत खर्च वगैरे केवढे झाला, तर हे सगळं डिटेल या GR मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. आपण जरूर ह्या GRचं वाचन करा. त्याच्यामुळे आपले कॉन्सेप्ट अजून क्लिअर करतील की आपण फक्त एवढं बघतो की गव्हर्नमेंटने ठरवलेला दर त्या हिशोबाने आपल्याला द्यायचा आहे, पण त्या दर बोनस द्यायचा, पण त्या दरच्या मागे काय थिंकिंग आहे तेही फाइंड आउट करणं इम्पॉर्टंट आहे. सो दिस इज द बेस 2007 GR. तो एवढं तेंदूबद्दल होतं. आता आपण आपटाकडे वळूया. तर आपटा हा प्रकार जो आहे बोव्हिनिया रेसिमोसा, तर जनरली जे कोस्टल नाही वेस्ट महाराष्ट्र आहे तिकडे त्याचा प्रादुर्भाव जास्त असतो. ऑलमोस्ट सेम प्रोसिजर आहे जसं तेंदूचं आहे रूल्स, तसंच इकडे आपटाचाही रूल्स देण्यात आले आहे. जसं तेंदूमध्ये एजंट्स आपण नियुक्त करत होतो तसं आपटामध्येही आपल्याला एजंट्स करावे लागतील. एक ओपन इन्व्हिटेशन ऑफिशियल गॅझेट मध्ये टेंडर्स फ्लोट करून टर्म्स अँड कंडिशन त्याच्यामध्ये विहित करण्यात येतात आणि त्यानुसार अपॉइंटमेंट केल्या जातात. आणि ऑर्डर घेतल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्यांना एक ॲग्रीमेंट करावं लागतं. अगेन हे जे रूल्स आहेत ते मी परत रिपीट करतो. नॉन पेसा आणि नॉन CFR क्षेत्रांसाठी लागू आहे. ठीक आहे. सो स्टेट गव्हर्नमेंट हे अपॉइंट करते. पेसा क्षेत्र आणि ग्रामसभा क्षेत्रामध्ये स्वतंत्र आहे. ते एजंट अपॉइंट करू शकतात किंवा स्वतः कलेक्ट करून त्याची विल्हेवाट ही लावू शकतात. ठीक आहे. सो रूल नंबर 3 आणि रूल नंबर 9 टीपी चाही एक प्रोफॉर्मा आहे. तर त्या प्रोफॉर्माच्या हिशोबाने ऍप्लिकेशन करावं लागतं रूल नंबर 4 मध्ये. तर ऍप्लिकेशन फॉर्म B, तर जसं तेंदूमध्ये वेगवेगळे टीपी होते की स्टोरेज बनवण्यापर्यंत TP1 TP2 हे जे आहे स्टोरेज ते डिस्ट्रीब्युशन सेंटर किंवा राज्याच्या आतमध्ये TP3 बाहेरमध्ये. तर ह्याच्यामध्ये तसं एक डिव्हिजन करण्यात नाही आलं. एक कॉमन प्रपत्र ठेवण्यात आलेला आहे. तो प्रपत्र आहे फॉर्म B. तर फॉर्म B ते सबमिट करतात DFO ना किंवा दुसरे ऑफिसर्स त्यांच्या अंतर्गत जे ऑथराईज केलेले आहेत ते. आणि हे फॉर्म प्राप्त झाल्यानंतर मग राज्याच्या आतमध्ये जर करायचं असेल फॉर्म C आणि राज्याच्या बाहेरमध्ये करायचं असेल
तर ते फॉर्म डी ह्याच्यामध्ये त्यांना परवानगी दिली जाते. तर स्पष्टपणे वेगवेगळे प्रोफॉर्मे ह्याच्यामध्ये नमूद आहे, जेणेकरून कुठलंही कन्फ्युजन होऊ नये आणि एक स्टँडर्ड प्रोसिजर ह्याच्यासाठी आपण वापरू शकतो. हा आहे रूल नंबर 4 मध्ये. 5 बिझनेस ऍडवायझरी कमिटीची जी बैठक आहे ज्याच्यामध्ये 9 मेंबर्स असतात, तर ती कशी कंडक्ट करायची त्याच्याबाबत पद्धत ह्याच्यामध्ये विहित केलेली आहे. जसं तेंदू मध्ये आपण ग्रोवर्स वगैरे रजिस्टर करत होतो, तसं इकडे आपल्याला ग्रोवर्स रजिस्टर करायचे आहे. फॉर्म नंबर F. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्टिफिकेट जो आहे तो डीएफओचं मेन्शन आहे त्या रूल्स मध्ये तेंदूच्या. पण इकडे या प्रसंगी आपल्याच्या सर्टिफिकेट साठी फॉर्म जी असतो आणि तो RFO इश्यू करतो रजिस्ट्रेशन ऑफ ग्रोवर साठी. मग जे हे आहेत मॅन्युफॅक्चरर्स अँड एक्सपोर्टर्स, त्या अनुषंगानेही इकडे फॉर्म्स विहित केलेले आहेत. फॉर्म नंबर H जे ऍप्लिकेशन आहे डीएफओ साठी, डीएफओ कडे राहतात आणि मग त्याच्या अनुषंगाने त्यांना मॅन्युफॅक्चरर्सना सर्टिफिकेट देण्यात येतं. अकाउंट जे आहे त्याच्याकरता फॉर्म जे जे साठा आहे आपटाच्या लीगचा त्याच्याकरता फॉर्म के आणि फॉर्म L जे आहे ते वार्षिक डिक्लेरेशन की एवढं सेल झालं, एवढं साठा आहे ते सगळं. आणि एक प्रत्येक सेलवरती एक सर्टिफिकेट आहे, तो आहे फॉर्म M मध्ये. सो डिटेल्ड इकडे प्रोसिजर दिलेली आहे. आणि एखादा मार्कसाठी ते विचारू शकतात फिल इन द ब्लँक्स मध्ये की फॉर्म सो अँड अमुक अमुक फॉर्म कशासाठी असतो, हे आपण एक्सपेक्ट करू शकता. दुसरा क्वेश्चन याच्यामध्ये की हे रूल्स हे कधी अस्तित्वात आले. जसं तेंदूचा जो रूल आहे तो 1969 ला आलेला आहे, आपटाच्या या नंतर आलेला आहे 81 ला. अगेन हे रूल्स जे आहेत नॉन CFR एरिया साठी आहेत. ओके, ह्याच्यामधले अजून एक इम्पॉर्टंट आहे रिव्हिजन ऑफ ऍग्रीमेंट. ठीक आहे, तर एक ऍग्रीमेंट जेव्हा एक ऍग्रीमेंट स्टेट गव्हर्नमेंट ट्रेडिशनल परचेसर्स आहे, तर त्यांच्याशी लॉंग टर्म ऍग्रीमेंट करतात आणि ते हे फ्रॉम टाइम टू टाइम ते रिवाइज करू शकतो आणि गव्हर्नमेंटचा लॉस कमी हो त्याच्याकरता त्यांनी एक रिव्हिजन ऑफ ऍग्रीमेंट्स ऍक्ट अस्तित्वात आहे 1982 ला. सो हा ही एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्या करता आहे. बट ह्याचा जे आहे 23 मार्च 1983 ला हे अस्तित्वात आलेलं आहे. आणि याचा उद्देश हे आहे की शासनाचं कुठलाही नुकसान होऊ नये, त्यांना योग्य ते वाजिब दाम भेटणं आवश्यक आहे. आणि हे सर्व जी फॉरेस्ट प्रोड्यूसची सप्लाय आहे ती गव्हर्नमेंट करणार आहे परचेसर्सना. हे झालं. मग त्याच्यानंतर या ऍक्टच्या अंतर्गत रिव्हिजन ऑफ ऍग्रीमेंट ऍक्ट त्याच्या अंतर्गत रूल्स ही पुढच्या वर्षी 1983 ला इट केम इन टू इफेक्ट ऑन 15 जून 1983. तर या अनुषंगाने रूल्स ही आहेत, खूप सारे रूल्स आहेत, ते आपण वाचू शकता कारण की रिपिटेशन त्याच्यामध्ये खूप होऊन जाते. अशा प्रकारे जेव्हा आपण हा पूर्ण कायदा बघतो तर ह्या कायद्याच्या आधी काही वेगळा कायदा नव्हता मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस च्या सेल रेग्युलेशन साठी. पण ह्या कायद्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी सगळी पद्धत विहित केली आहे. त्याच्यासाठी कोण कोण ऑर्गनायझेशन्स आहेत ते नमूद केलं आहे, त्याचं काय प्रोसिजर राहील, अपसेट प्राइस कोण हे करणार, आणि जर काही कोणी जर बदमाशी केली किंवा कोणी व्हायलेशन केलं तर त्याच्यासाठी काय काय
पेनल्टीज आहेत तेही याच्यामध्ये नमूद केलेलं आहे या कायद्यात. आणि प्रत्येक जो देणारा आहे म्हणजे ग्रोवर आहे आणि जो बायर आहे त्याच्या नोंदणी करणं आवश्यक आहे. या कायद्याला मूर्त रूप आणण्यासाठी अंमलबजावणीसाठी, कारण की फक्त 2 स्पीशीज आहेत त्याच्यामध्ये म्हणून 2च रूल्स बनलेले आहेत. तर एक आहे तेंदू रूल्स 1969चा आणि दुसरा आपटाचा 1981. सो हे 2 वेगवेगळे रूल्स आहेत. त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स जे आहेत तो मोर ऑर लेस सेम आहेत. काही प्रपत्र दिलेले आहेत त्यांनी. तसंच अपसेट प्राइस ठरवण्याबाबत जी ऍडवायझरी कमिटी आहे त्याचं फंक्शनिंग कसं असावं त्याच्याबाबतही त्यांनी भाष्य केलेलं आहे. सो ट्रान्झिट परमिट कोण इश्यू करणार, कुठला फॉर्म असेल तेही आहे. तर हे 2-3 ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते दोन्ही रूल्स मध्ये समान आहे. शेवटी ऍग्रीमेंट ऍक्ट 1982. तर हे गव्हर्नमेंटला स्टडी सप्लाय भेटावं फॉरेस्ट प्रोड्यूसना, तर ते डायरेक्टली परचेसरना एक फिक्स प्राइस साठी ते सप्लाय करू शकते आणि लॉंग टर्म सप्लाय साठी हे आहे. 1982चा हा कायदा, त्याच्या अंतर्गत आपले 1983चे रूल्स ह्याच्यामध्ये आलेले आहेत. तर 15 जून 1983ला हे एक्सटेन्सिव्ह रूल्स आहेत. आणि ह्याच्यानंतर या कायद्याचा माझ्या माहितीप्रमाणे अमेंडमेंट नाही झालाय टिल 1997, जेव्हा पेसा कायदा आला. आणि पेसा कायद्यामध्ये मायनर फॉरेस्टचे सर्व अधिकार जेव्हा ग्रामसभेला दिले तर तेव्हा या कायद्यामध्ये बदल करण्याची रिक्वायरमेंट त्या ठिकाणी आली आणि त्या हिशोबाने ते योग्य ते बदल करण्यात आलं होतं. सो ह्याच्यावरती जास्त 1 किंवा 2 मार्काचे प्रश्न येतील. डिस्क्रिप्टिव्ह 3 ते 5 मार्क जे आपण म्हणतो मोठे क्वेश्चन्स ते येण्याची शक्यता खूप कमी आहे. सो आय थिंक हिअर वी शुड स्टॉप. आपले काही जर प्रश्न असतील सो वी शॅल लुक इन टू इट. सो काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा आपण. थँक्यू. सर, तेंदू आणि आपटा सोडून सर जे बाकी मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस आहेत ते जसं कडीपत्ता असेल, त्यानंतर तमालपत्र असेल, ते आपल्या वेस्टर्न घाटमध्ये भरपूर आहे सर. तर ते हार्वेस्ट करताना एक स्पेसिफिकली आपण काय करतो, JFM कमिटीला ते देतो किंवा ज्या काही रजिस्टर्ड संस्था आहेत, वनमजूर संस्था, त्यांना देतो आपण. परंतु ते देताना आपण ते जे आपला वर्किंग प्लॅन आहे, वर्किंग प्लॅनच्या प्रोव्हिजन्स आपण लक्षात घेतल्या पाहिजेत का? हो, डेफिनेटली. वर्किंग प्लॅन्स आणि बघा, मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस मध्ये मेन कॉन्सेप्ट आहे सस्टेनेबल हार्वेस्टिंग लिमिटचा. म्हणजे जे मायनर फॉरेस्ट प्रोड्यूस आपण कलेक्ट करतो आहे ते शाश्वत रित्या कलेक्ट करतो आहे का, तो इम्पॉर्टंट आहे. आणि कारण की आपलं JFM ची एजन्सी हे कलेक्ट करत आहे, तर वर्किंग प्लॅनचे प्रोव्हिजन्स, JFM ची एजन्सी म्हणजे आपणच कलेक्ट करतो आहे, तर JFM वर्किंग प्लॅनचे प्रोव्हिजन्स ते फॉलो करणं आवश्यक आहे. कारण की काय होतंय सर माहितीये का, वर्किंग प्लॅन्स मध्ये आता स्पेसिफिकली पहिल्यांदा होते, जुने वर्किंग प्लॅन होते ना, त्याच्यामध्ये कडीपत्ता वर्किंग सर्कल किंवा तमालपत्र वर्किंग सर्कल असे होते. आता ते काही राहिलेले नाहीयेत. आता इन जनरली आपले मेजर 4-5 वर्किंग सर्कल असतात, त्याच्यामध्येच आहे. असं सेपरेटली ओव्हरलॅपिंग सुद्धा वर्किंग सर्कलचे प्रोव्हिजन नाहीये बाबा, MAP ओव्हरलॅपिंग वर्किंग सर्कल. मग अशा केसमध्ये काय होतंय, बराचसा एरिया हा फॉरेस्टेशन किंवा इम्प्रुव्हमेंट वर्किंग सर्कल मध्ये येतोय, जिथून तो हार्वेस्ट करायचा असतो. मग अशा केसमध्ये मग ते हार्वेस्ट करून द्यावं का? हो, बघा, आता जो आपला आहे नॅशनल वर्किंग प्लॅन कोड 2014 प्रमाणे आपण आता फंक्शन करतो आहे, त्याच्यामध्ये NTFP वर्किंग सर्कल हे कंपल्सरी आहे प्रत्येक वर्किंग प्लॅन मध्ये. सो तो एक आहे की आता कंपल्शन असल्यामुळे ते वर्किंग सर्कल टाकणं गरजेचं आहे. सेकंडली म्हणजे सर, ओव्हरलॅपिंग राहणार ते का इंडिव्हिज्युअल असं सेपरेट ओव्हरलॅपिंग? हा, ओव्हरलॅपिंग वर्किंग सर्कल आहे त्याच्यामध्ये. आणि JFM वर्किंग सर्कल ही आहे ओव्हरलॅपिंगचा.
तर समजा एनटीएफपी वर्किंग सर्कलमध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन्स जर नसतील तर अशा वेळी आपण मायक्रो प्लॅन जेएफएम असेल तर मायक्रो प्लॅन आपण बनवू शकता, किंवा जर आपण ग्राम वन जर केलेलं आहे तर त्यानुसार ते ग्राम वनचं प्लॅन आपण बनवू शकता आणि त्या प्लॅन मध्ये हे सगळं जे तरतुदी आहेत ते आपण टाकू शकता की असं हार्वेस्टिंग करतील, असं सर्वे डिमार्केशन होईल या ठिकाणी, आणि तिसरा की एवढंच हार्वेस्टिंग करू शकतो. तर त्या प्लॅन मध्ये आपण ते अंतर्भूत करू शकता, पहिली गोष्ट. आणि 10 वर्षाचा प्लॅन असतो की पहिल्या वर्षी एवढं कलेक्ट करणार, दुसऱ्या वर्षी एवढं, आणि मग तो प्लॅन जेएफएम कमिटीचा अप्रुव्हल घेऊन, ग्रामसभाचाही अप्रुव्हल घेऊन आपण फायनल करू शकतो. तर ते प्लॅन मध्ये आपण टाका, मायक्रो प्लॅन मध्ये, आणि ग्रामवन असेल तर ग्रामवनच्या प्लॅन मध्ये टाका. बरोबर सर. आपल्याकडे ग्रामवन तर नाहीये, आणि राहिला विषय जेएफएमच्या मायक्रो प्लॅनचा, तो कार्ययोजनेशी सुसंगत असावा अशी तरतूद आहे. आता जिथं सर आता काय झालेलं आहे आमच्या वर्किंग प्लॅन मध्ये सर, एनटीएफपी ओव्हरलॅपिंग वर्किंग सर्कल नसल्यामुळं सर सगळा इश्यू येतोय. कारण की ते ओव्हरलॅपिंग नसल्यामुळं काय होतंय, फॉरेस्टेशन आणि इम्प्रुव्हमेंट मधून अगोदर हार्वेस्ट केला जात होता, ते आता आम्ही प्रोहिबिट केलेलं आहे. असं होतंय. आता म्हणजे प्रोहिबिट तो करायचं काय कारण आहे? काय नाही सर, तिथनं आता ते सस्टेनेबल हार्वेस्टिंग होते का, फॉरेस्टेशन वर्किंग सर्कल मध्ये कुठेच प्रोव्हिजन नाही ना, नाही. मग बघा, किंवा जर इम्प्रुव्हमेंट वर्किंग वर्किंग सर्कल मध्ये. तर ह्याचा जो सोल्युशन आहे तो हाच आहे की आपण जेएफएमच्या मायक्रो प्लॅन मध्ये ते सर्व डिटेल्स टाका आणि त्या अनुषंगाने आपण ते अप्रूव्ह करून मग पुढील कारवाई करू शकता. काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. नाही उमेश सर, व्हॉट इज सेइंग इज की दोन्ही वर्किंग सर्कल मध्ये तो एरिया आहे, कारण एनटीएफपी वर्किंग सर्कल जो असेल तो ओव्हरलॅपिंग आहे. येस सर. दे कॅनॉट बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. फॉरेस्टेशन वर्किंग सर्कल किंवा दुसरा कुठला वर्किंग सर्कल आणि एनटीपी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह राहणार नाही, एरिया सेम राहील. सर, वर्किंग सर्कल कशाला म्हणतो, हे सेट ऑफ प्रिस्क्रिप्शन्स सर ना. आता एनटीएफपीचं त्यामुळे हे जे म्हणतात की प्लांटेशन वर्किंग सर्कल असल्यामुळे आम्ही त्याला ते एनटीएफपीचे ऑपरेशन होऊ देत नाही. सो दॅट दे कॅनॉट डू ना. सर माझं म्हणणं असं आहे सर, एनटीएफपी ओव्हरलॅपिंग वर्किंग सर्कल असेल ना सर, तर काही इश्यूज नाही, नल अँड वाईड होते सगळं. कारण की ते मग त्या अनुषंगाने मायक्रो प्लॅन बनवून आपण ओके करू शकतोय सर. आता काही वर्किंग प्लॅन मध्ये जसं माझ्याकडे कोल्हापूर आहे, माझ्याकडे कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 5 डिव्हिजनचं बघतोय मी. तर त्याच्यामध्ये कोल्हापूर आणि खालच्या कोकणच्या आमच्या ज्या आहेत डिव्हिजन्स आहेत, त्याच्यामध्ये त्या वर्किंग प्लॅन मध्ये एनटीएफपी ओव्हरलॅपिंग वर्किंग सर्कलच नाहीये. त्यामुळं ते थोडस अडचण होती मला. नाही, पण जेएफएम वर्किंग सर्कल तर असेल ना ओव्हरलॅपिंग? जेएफएम आहे, जस्ट जेएफएम आहे. तर ठीक आहे ना. तर ते जेएफएम वर्किंग सर्कलच्या अंतर्गत एक मॅनेजमेंट ऑफ जेएफएमचा एक रोल ही आहे की मॅनेजमेंट ऑफ एनटीएफपी त्याचा अधिकार आहे. तर त्यांच्या अंतर्गत हे आपण करू शकतात. आणि ओव्हरलॅपिंग म्हणजे पूर्ण आपला डिव्हिजन, असं नाही की ते एक पर्टिक्युलर ह्याच्या एक पर्टिक्युलर एरिया पुरतं मर्यादित आहे. ते पूर्ण आपलं डिव्हिजनचा एरिया त्याच्यामध्ये अंतर्भूत येतो. तर जिकडे आपल्याला ज्या ठिकाणी कडीपत्ता येतो त्याचा पॉलिगॉन बनवा आपण, त्याचा तो एरिया डिमार्केट करा आणि जो त्याची संलग्न जेएफएम आहे त्या मायक्रो प्लॅन मध्ये आपण टाकलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. आपण ते जस्टिफाय करू शकतो. इकडे जेएफएम वर्किंग सर्कल आहे. येस ओके सर. प्रश्न आणखीन कोणाचे? सर आणखीन एक इश्यू होता सर. जी. आपल्याकडे सर तेंदूचे सुद्धा युनिट्स आहेत काय, महाबळेश्वर आणि चिपळूण, गुहागर या भागामध्ये, आणि आपट्याचे सुद्धा काही युनिट्स आहेत. ओके. आपण काय करतो सर, मागच्या 3 वर्षाची सरासरी वगैरे घेऊन आणि सध्याचं मार्केट प्राइस घेऊन आपण किंमत देतो सर त्याला. परंतु काय होतं, 2-3 वेळा ऑप्शन करून सुद्धा ती रक्कम आपल्याला मिळत नाही. त्यामुळे मग आम्ही ऍज अ सीसीएफ म्हणून आम्ही प्रस्ताव देत असतो की हे युनिट्सच वगळून टाका ह्यातून, कारण की मागचं रेकॉर्ड बघितलं तर त्याला 2-3 वेळा ऑप्शन ठेवून सुद्धा आपल्याला चांगली अमाऊंट मिळत नाही. मग ते तसं ते आपण युनिट्स वगळू शकतो का? नाही,
आपला प्रयत्न हा असायला पाहिजे की एनटीएफपीचा मॅक्सिमम आपण सदुपयोग कसं करू शकतो आणि त्याच्यातून स्थानिक लोकांना आपण कसं फायदा देऊ शकतो. तर जर 2-3 वेळा जर ऑप्शन मध्ये होत नसेल तर इनफॅक्ट इकडे पीसीसीएफ लेवलवरती तेंदूरचं काही ह्याच्यामध्ये 7-7, 8-8 वेळा ऑप्शन गेलेलं आहे. तर अशा वेळी जो आपल्याला अपसेट प्राइस पेक्षा कमी जर भेटतोय तर ते सक्षम प्राधिकारीच्या परवानगीसाठी आपण पाठवा. माझ्या मते आपण वगळणं ते ठीक नाहीये, कारण की फॉरेस्ट प्रोड्यूस चा जो आपण सदुपयोग जो युटिलायझेशन आहे तोही आपण तोही आपण मग घेऊ शकणार नाही आणि स्थानिक लोकांचा जो आहे इन्कम आणि रोजगार तोही घेऊ शकणार नाही. तर 3-4 ऑप्शन नंतर मग आपण जो प्राइस आहे तो मान्यतेसाठी आपण वरती सादर करा. इफ आय एम नॉट रॉंग 10% डिव्हिएशन साठी सीसीएफ करू शकता, 20% साठी एपीसीसीएफ एनटीएफपी आणि मग 20 किंवा 20च्या वरती मग गव्हर्नमेंटकडे जातात ते. पण आपण वगळू नका, ऍटलिस्ट आपण प्रोसिजर करा आणि सक्षम प्राधिकारीच्या मान्यतेसाठी सादर करा. ठीक आहे. ठीक. वगळून तुम्हाला काय मिळणार? सपोज तुम्ही वगळलं तुम्हाला काय बेनिफिट आहे? नाही सर, त्याच्यामध्ये बेनिफिट काही नाही सर. काय होतंय सर, ती प्रत्येक वर्षी आपण 30 प्रोसेस करते आणि सर युनिटच विकलं जात नाही. मग ती कशासाठी करायची असा विषय होता. तेवढ्यासाठी सर, बाकी काय त्याच्यामध्ये बाकी याचा अर्थ एक तर तुम्हाला हे करावं लागेल की तो जो एनटीएफपी साठी आपण ते युनिट तयार केलं तर त्याचं एकदा असेसमेंट करून घ्यावं लागेल आणि इफ यू फील की ते रॉंगली टाकल्या गेलं आहे वर्किंग प्लॅन मध्ये तर मग तसा रिपोर्ट म्हणजे डेव्हिएशन रिपोर्ट एकदा देऊन ते जर जसं आता 5 इयर्स नंतर आपण रिव्ह्यू करतो वर्किंग प्लॅनचा तर तशा प्रकारचा अमेंडमेंट करता येईल. पण तो जर वर्किंग प्लॅन मध्ये प्रिस्क्राईब करायचा म्हणजे तुमच्या जो रिसोर्स डेटाबेस होता त्याच्यामध्ये ते सगळं रिफ्लेक्ट झालं असेल आणि म्हणूनच त्यासाठी एक युनिट निर्माण केलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे जो रिसोर्स आहे तो पाहून आपण एक युनिट तयार करतो. बट इफ यू स्टील फील की तो अस्तित्वातच नाही आहे तिथे कुठले एनटीएफपी तथापि युनिट तयार केलेलं आहे तर मग तुमचे डेव्हिएशन प्रपोजल पाठवून किंवा मिड टर्म रिव्ह्यू जो होतो वर्किंग प्लॅनचा त्यामध्ये ते सजेस्ट करू शकतो. बरोबर सर. ऍक्च्युली काय होतंय सर, हा विषय बाकीची कामं बघताना हा एक निग्लेक्टेड विषय सर होऊन जातोय. त्याच्यामुळे सर असं होतंय. बरोबर सर, ते रिअसेस करून सर ते सर ते रिझन असू शकत नाही. मग ते दॅट कॅनॉट बी अ रिझन टू डिलीट. उलट जर आपण अशा प्रकारे युनिट असताना एक ठराविक प्रोसिजर फॉलो न करता अविकृत राहिलं, उदाहरणार्थ काही ठिकाणी गवताची कुरणं असतात आपल्याकडे आणि कुरणाचा लिलाव तो योग्य वेळी नाही झाला तर आपोआपच त्याची किंमत जाते. म्हणजे तो तुम्ही आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये करायचा आहे, सप्टेंबर मध्ये तुम्ही कुठल्या कारणास्तव नाही केला तर नंतर ते गवत खाली पडायला लागतं. मग जो गवत घेणार आहे त्याला उभं गवत कापायला परवडतं पण खाली पडलेलं त्याला काही कामाचं नाही राहत. मग हळूहळू त्याचे एक दिवस त्याचं म्हणजे दर महिन्याला दर 15 दिवसाला त्याची किंमत कमी होत जाते. तर नंतर पुढे जाऊन ऑडिट ऑब्जेक्शन पण बनतं की तुमचे अपसेट तुम्ही ही ठेवली होती दरवर्षीच्या याच्याप्रमाणे आणि नंतर तुम्ही लेट केलं म्हणून ते असं झालं तर ते थोडंसं म्हणजे कॉम्प्लिकेट होतं. तर तुम्ही म्हणताय तसं दुर्लक्ष न करता आणि उमेशने सांगितलं बरेचसे एनटीएफपी असे आहेत की एक ठराविक वेळेनंतर त्याची काही व्हॅल्यू राहत नाही. देर इज ए सीझन. गवताचं मी उदाहरण दिलं पण इतर सुद्धा गोष्टीला एक ठराविक कालावधी असतो, त्या कालावधीत केलं तरच होतं. आणि पूर्वी वर्किंग प्लॅन वॉज एक म्हणजे आपल्यासाठी बायबल सारखं होतं, रिलिजियसली त्याचं प्रिस्क्रिप्शन. इनफॅक्ट सगळे पूर्वी डिसिप्लिनरी ज्या ऍक्शन्स व्हायच्या त्या बेस्ड ऑन नॉन इम्प्लिमेंटेशन ऑफ वर्क्स ऑफ द वर्किंग प्लॅन. आजकाल ते काही दिसत नाही, कोणी विचारत पण नाही. आता फक्त इतके पैसे आले त्याच्या पैशाचे इतके कामं सांगितले तर ते झालं की नाही. पण पूर्वी कसं असायचं की वर्किंग प्लॅन मध्ये काय प्रिस्क्राईब केलं त्याच्याप्रमाणे तुझा एपीओ आहे का, त्याप्रमाणे बजेट आहे का आणि त्याप्रमाणे मग जर अनुदान मिळालं तर तू हे काम का नाही केलं. अशा प्रकारचं राहायचं. ऑफकोर्स हा जो चेंज झालाय बऱ्याच याच्यामध्ये
आणि NTFP मध्ये जसं आता आपण हे रूल्स म्हणजे याला परीक्षेमध्ये पण कमी मार्क्स असतात, परंतु खूप सारे NTFP आहेत जंगलामध्ये विच ऍक्च्युली वी आर नॉट रिअलायझिंग इट्स व्हॅल्यू. आणि जसं उमेशने सांगितलं सस्टेनेबल बेसिसवरती त्याचं हार्वेस्टिंग करणे, त्यासाठी सस्टेनेबल टेक्निक्स डेव्हलप करणे, हे सगळ्या याच्यामध्ये आपण मागे पडलोय. परहॅप्स काही लोक याच्यात रिवाइव्ह करू शकतील, पण सध्या तरी तशीच परिस्थिती आहे. सर सो इफ देयर आर नो क्वेश्चंस, उमेश थैंक यू वेरी मच सर मोस्ट वेलकम सर. आपका बहुत बहुत मतलब हमें फायदा हुआ. एनी टाइम सर. बहुत सारे सब्जेक्ट्स किए, ऑलमोस्ट हाफ द सब्जेक्ट्स यू हैव कवर्ड, सो थैंक यू वेरी मच. Sir. एंड स्पेशली आज के जो सब्जेक्ट्स है यू कवर्ड देम आफ्टर ए शॉर्ट नोटिस ओनली. 2 दिन आपने तैयारी करके अच्छी Sir, तरह से sir. प्रेजेंट किया. सर थँक्यू सर. So thank you very much. Sir. And thank you for all officers. Last 15 days, we have been continuously and religiously attending. Unfortunately, only 1/5 of the people, or less than 1/5 of the people who are appearing for the exam are actually attending these classes. परंतु काही हरकत नाही. ज्या लोकांना गरज वाटते, काही लोक तर मला असे दिसले की जे ऑलरेडी परीक्षा पास झालेले आहेत, but still they are attending. So that is a very good sign. इनफॅक्ट काही लोकांनी मला फीडबॅक दिला की सर अशा प्रकारचे सेशन्स आपले नियमित स्तरावर व्हायला पाहिजे, नियमित याच्यावरती. तर दॅट्स अ गुड आयडिया. इनफॅक्ट काही वर्षापूर्वी मला वाटते रेड्डी साहेब PCCF असताना त्यांनी असे सब्जेक्ट ग्रुप्स केले होते, जसे लॉचे ग्रुप्स केले होते, सिल्व्हिकल्चरचे ग्रुप्स केले होते. असे वेगवेगळे जेवढे काही आपले सब्जेक्ट्स आहेत, त्या सब्जेक्ट्स मध्ये काही ऑफिसर्स 4-4, 5-5 ऑफिसर्सचे ग्रुप्स केले होते आणि दे वर आस्क्ड टू प्रिपेअर प्रेझेंटेशन्स ऑन दोज सब्जेक्ट्स. आणि एक सायकल तयार झाली होती की दर महिन्याला किंवा दर 15 दिवसाला एक ग्रुप तो सब्जेक्ट प्रेझेंट करेल. सो ऑल ऑफ अस विल बी अपडेटेड. जसे आता उमेशने सांगितले मध्ये मध्ये सर्क्युलर्स येतात, GRs येतात, सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर तसं प्रकारचं प्रक्रिया स्टार्ट करायला काही हरकत नाही. इट्स अ व्हेरी गुड सजेशन. माझ्या लेवलवरनं मी प्रयत्न करेल. आणि आता सगळ्यांना जे उपस्थित आहे त्यांना परीक्षेबद्दल सांगतो, अजूनपर्यंत डेट्स डिक्लेअर झालेले नाही, तो वी हॅव गॉट टाइम. आणि जसं काही लोकांनी गौड साहेबांच्या IFAच्या लेक्चर बद्दल रिक्वेस्ट केली आहे, दॅट विल प्लॅन आफ्टर 31st, कारण त्यांना पण पर्सनली आता वेळ नाही आहे, पण ते मी आधी तुम्हाला इंटिमेट करेल. दुसरा, या ट्रेनिंगच्या दरम्यान जे काही आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग्स केले आहे, तर बहाळे साहेब यांनी ते सगळे तयार केलं आहे. फक्त ते व्हेरीफाय करतायत की रेकॉर्डिंग मध्ये असं काही चुकीचं काही आपल्याकडनं उच्चार झालेले किंवा काही गोष्टी बोलल्या गेल्या, तर ते कारण एकदा YouTube मध्ये आल्यानंतर ते इट विल बी ओपन फॉर अदर पब्लिक ऑल्सो. सो वी आर ट्राईंग टू बी कॉशियस. सो मे बी 2-3 days विल रिक्वायर. आणि मग त्याचं जसं आपला हा प्रशिक्षण कार्यक्रम केलेला आहे त्याच्यासमोर आपण लिंक टाकली होती झूम मीटिंगची, तर तसं आपण आता त्याच्याऐवजी YouTubeची लिंक टाकू आणि तसं